वन डे रिव्हिजन बॅचमध्ये आपण दोन टप्पे आज कव्हर करणार आहे. एक म्हणजे मानवी पोषण आणि मानवी रोग. दोन्ही टॉपिकवर प्रश्न येण्याची शक्यता आहे. प्रश्न येत असताना फॅक्च्युअल डेटावर प्रश्न विचारला जाता, कन्सेप्टवर प्रश्न विचारला जात नाही या दोन टॉपिकवर. तर आपण सुरुवात करूया पहिल्यांदा मानवी पोषण. मानवी पोषण म्हणजे काय? असे पदार्थ ज्याला मानवाने ग्रहण केल्यानंतर मानवाचा वाढ आणि विकास होत असतो, त्या पदार्थाला आपण पोषद्रव्य म्हणत असतो. काय असणार आहेत मानवी पोषणाच्या बाबतीत तो डेटाबेस आपण या ठिकाणी आज कव्हर करूया. बघा आता जर बघितलं नेमकं काय असणार आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मानवी पोषणामध्ये जे मायक्रो न्यूट्रिएंट आहेत, मायक्रो म्हणजे मानवाला कमी प्रमाणात लागणारे जे अन्नद्रव्य आहेत, त्याच्यावर प्रश्न काय आहे सर्वात जास्त प्रमाणामध्ये विचारले जातात. ज्यामध्ये उदाहरणामध्ये विटामिन्स आहेत, विटामिनच्या डिफिशियन्सीमुळे होणारे रोग, यावर प्रश्नांची संख्या जास्त आहे. जे जास्त प्रमाणात असतात फॉर एक्झाम्पल कोण असणार आहेत, कार्बोहायड्रेट असणार आहे, फॅट असणार आहे, प्रोटीन असणार आहे, यावर प्रश्नांची संख्या थोडी कमी विचारली जाते. आणि तोच टॉपिक आपल्याला आज काय आहे कव्हर करायचं या ठिकाणी. तर सगळ्यात पहिल्यांदा मानवी पोष बघूया आणि यानंतर आपल्याला बघायचे मानवी रोग नावाचा टॉपिक कोणता असणार आणि काय असणार आहे. पहिलं टॉपिक बघू आपण, मानवी पोषण काय असेल आणि कशा प्रकारे असणार आहे. तर जास्त प्रमाणात लागणारे अन्नद्रव्य आपण पहिल्यांदा बघूया, ज्यामध्ये कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन ते काय असणार आहेत. बघा पहिला आहे सेंद्रिय अन्नद्रव्य. सेंद्रिय अन्नद्रव्य म्हणजे कोणते माहित आहे का? असे अन्नद्रव्य जे आपल्याला सजीवापासून भेटत असतात त्यांना सेंद्रिय अन्नद्रव्य म्हणत असतो, ज्यामध्ये कार्बन हा मुख्य कंटेंट असतो, म्हणून त्याला आपण काय म्हणत असतो माहित आहे का? कार्बनी अन्नद्रव्य म्हणून पण ओळखत असतो. चार प्रकारचे असतात, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन आणि विटामिन्स. यांना आपण काय म्हणत असतो? सेंद्रिय अन्नद्रव्य म्हणत असतो. त्याच्यापैकी पहिलं बघायचं आहे आपल्याला, तो म्हणजे कोणता असणार आहे, त्याला आपण म्हणत असतो कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट जो आहे हे मुख्यतः ऊर्जा प्रोव्हाइड करण्यासाठी उपलब्ध असतो. सजीवाला एनर्जी ज्याच्यापासून भेटत असते तो मुख्य असणार आहे कोण? कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट जर बघितलं 1 ग्रॅम कार्बोहायड्रेटला जेव्हा आपण काय ग्रहण करत असतो तेव्हा त्याच्यापासून 4 किलो कॅलरी एवढी आपल्याला ऊर्जा काय आहे मिळताना दिसते मित्रांनो. यानंतर कार्बोहायड्रेट हे कशापासून बनलेलं असतो? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या तिन्हीपासून आपल्याला कार्बोहायड्रेट बनलेलं दिसतं. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या तिघांपासून. यांचं प्रमाण कसं असतं? 1:2, 2 काय आहे 1 या पद्धतीने असतात. म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजनची संख्या समान असते तर हायड्रोजन त्याच्या दुप्पट असतो मित्रांनो. यानंतर जर बघितलं तर 70 ते 80% ऊर्जा जवळपास ही आपल्याला कार्बोहायड्रेट पासून भेटत असते आपल्या शरीराला, हे कळणं गरजेचं आहे. यानंतर आणखी जनरल इन्फॉर्मेशन जर बघितलं, मानवाला रोज 400 ते 500 ग्रॅम काय आहे कर्बोदकाची गरज असते मित्रांनो. 400 ते 500 ग्रॅम कर्बोदकाची गरज असते मानवाला ऊर्जा प्रोव्हाइड करण्यासाठी, मुख्यतः काय आहे दिलेला आहे. आणि जर शरीरात कर्बोदक व्यवस्थित असेल तर प्रथिनांची बचत होते, प्रथिनांचा वापर ऊर्जेसाठी होत नाही. कर्बोदकाला निसर्गात जर बघितलं तर वेगवेगळ्या रूपात आपल्याला कर्बोदक सापडताना दिसतं. कर्बोदक सर्वात साध्या स्वरूपात जो सापडतो त्याला आपण म्हणत असतो मोनोसॅकॅराइड. जर 2 मोनोसॅकॅराइडचे एकत्रीकरणातून तयार होत असेल तर त्याला डायसॅकॅराइड, आणि 11 पेक्षा जास्त मोनोसॅकॅराइड एकत्र येत असेल तर त्याला आपण म्हणत असतो पॉलिसॅकॅराइड म्हणून ओळखलं जातं. जसं सिंगल रेणूच्या फॉर्ममध्ये जर आपल्याला कार्बोहायड्रेट आढळत असेल तर मोनोसॅकॅराइड, 2 रेणू एकत्र होऊन आढळत असेल तर त्याला डायसॅकॅराइड, आणि 11 पेक्षा जास्त रेणू एकत्र येत असेल तर त्याला पॉलिसॅकॅराइड म्हणत असतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचे मोनोसॅकॅराइड. मोनोसॅकॅराइड हा कार्बोहायड्रेटचा सर्वात साधा रूप आहे मित्रांनो. आपल्या सेलला जर पण कर्बोदकाची गरज लागत असेल तर ती मोनोसॅकॅराइडच्या स्वरूपात ग्रहण करत असते, आणि जे कोणतेही कार्बोहायड्रेट आपण तोडतो तर त्याचं सिंपल रूपांतर शेवटी मोनोसॅकॅराइडमध्येच होत असतो. म्हणजे याचा अर्थ मोनोसॅकॅराइड हा सर्वात साधा रूप आहे, आणि या मोनोसॅकॅराइडला जर तोडलो तर ह्याच्यातून सरळ सरळ ऊर्जा बाहेर पडताना आपल्याला दिसते मित्रांनो. मग या ठिकाणी जर बघितलं तर मोनोसॅकॅराइड कोणकोणते आहेत, तर आपल्याला आढळणारे मोनोसॅकॅराइड ग्लुकोज आहे, मोनोसॅकॅराइडमध्ये फ्रुक्टोज असणार आहे, रायबोज असणार आहे, इरिथ्रोज असणार आहे, आणि यानंतर जर बघितलं तर गॅलेक्टोज नावाचा पण काय आहे एक मोनोसॅकॅराइड आहे. तर या सगळ्यांचा जर विचार केला तर आपल्याला समजेल हे सगळे सिंगल रेणू आहे, त्यांच्यामधून जर आपण ह्याला तोडलो तर ह्याच्यातून ऊर्जा सरळ सरळ बाहेर पडते. विचारलं जाईल मोनोसॅकॅराइड कोणते. आता ग्लुकोज काय आहे? हा मोनोसॅकॅराइड आहे. जर तुम्ही स्टार्च यानी काय ज्वारी, बाजरी, गहू, मका ह्याच्यात आढळणाऱ्या कार्बोहायड्रेटला स्टार्च म्हणत असतो. ह्याला तोडल्यानंतर ह्याचं रूपांतर आपल्याला फायनल ग्लुकोजमध्ये मिळतं, आणि या ग्लुकोजलाच आपल्या सेल ग्रहण करत असतात. म्हणजे पेशीला अन्न ग्लुकोजच्या स्वरूपात किंवा मोनोसॅकॅराइडच्या स्वरूपात गरजेचं असतं. आता बघा शरीर क्रियेत ऊर्जा निर्मितीमध्ये भाग घेतं कोण? ग्लुकोज. कारण पेशी याला स्वीकारते आणि ह्याच्यातून ऊर्जा बाहेर काढत असते. या ग्लुकोजला आणखी एका नावाने ओळखलं जातं. या ग्लुकोजला डेक्स्ट्रोज म्हणून पण ओळखलं जातं. डेक्स्ट्रोज म्हणत असतो. कुठं आढळतं ग्लुकोज? आपल्याला फळांमध्ये, द्राक्षांमध्ये, मधामध्ये किंवा स्टार्सला तोडल्यानंतर पण आपल्याला फायनल प्रोडक्ट हा ग्लुकोज भेटत असतो. ग्लुकोजचं
फ्रुक्टोजचं प्रमाण रक्तामध्ये 75 ते 115 मिलीग्रॅम पर 100 ml एवढं काय आहे प्रेझेंट असतं। यानंतर फ्रुक्टोजला फ्रूट शुगर म्हणून ओळखत असतो आपण। मुख्यतः हा आपल्याला मधामध्ये आढळताना दिसतो। हा पण एक प्रकारचं मोनोसॅकराइड आहे आणि जेव्हा आपण नैसर्गिक फ्रुक्टोजला नाव देतो तेव्हा त्याला आपण लेव्हिलोज म्हणून ओळखत असतो। तर हे मेन आहेत मोनोसॅकराइड। आता बघा या दोन मोनोसॅकराइडच्या एकत्रीकरणातून अशा प्रकारे डायसॅकराइड तयार होताना आपल्याला दिसतं। तर दोन मोनोसॅकराइडच्या एकत्रीकरणातून डायसॅकराइड तयार होतो। डायसॅकराइड कोणकोणते असतात तर सगळ्यात पहिल्यांदा जर बघितलं माल्टोज असणार आहे, यानंतर जर बघितलं तर सुक्रोज असणार आहे, सुक्रोज, यानंतर जर बघितलं तर लॅक्टोज नावाचा एक डायसॅकराइड आहे आणि एक बघितलं तर लॅक्ट्युलोज नावाचा डायसॅकराइड आहे। तर हे सगळे डायसॅकराइड म्हणून ओळखले जातात। त्यांच्यामध्ये दोन दोन मोनोसॅकराइड आहेत। सगळ्यात पहिल्यांदा बघा आणि मोनोसॅकराइड कोणकोणते आहेत, मोनोसॅकराइडचे 3 एक्झाम्पल लक्षात घ्या। एक असणार आहे ग्लुकोज, ग्लुकोज हा मोनोसॅकराइड आहे। दुसरा असेल तर फ्रुक्टोज हा मोनोसॅकराइड आहे आणि यानंतर तिसरं जर बघितलं तर मित्रांनो गॅलेक्टोज हा मोनोसॅकराइड आहे। या तिघांच्या एकत्रीकरणातून हे तयार झालेले आहेत। माल्टोज मध्ये दोन्ही रेणू ग्लुकोजचे असतात, म्हणजे माल्टोजला जर तोडले तर त्याच्या 2 रेणू आपल्याला ग्लुकोजचे भेटताना दिसतात मित्रांनो। जर सुक्रोजला तोडलं तर एक रेणू ग्लुकोजचं असतं त्याच्यामध्ये आणि दुसरा रेणू त्याच्या पुढचं फ्रुक्टोजचं असतं, हे लक्षात राहू द्या। जर लॅक्टोजला तोडलो तर एक रेणू ग्लुकोजचं असतं आणि दुसरं रेणू जर बघितलं तर गॅलेक्टोजचं असतं। तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न काय विचारलं जाईल, तुम्हाला विचारलं जाईल की माल्टोज कशापासून तयार झाले, सुक्रोज कशापासून तयार झाले, लॅक्टोज कशापासून तयार झाले किंवा याला तोडल्यानंतर काय भेटतं ते विचारलं जातं। लॅक्ट्युलोज जर बघितलं तर कशापासून तयार झालेला आहे तर तो फ्रुक्टोजचं एक रेणू असतो त्याच्यामध्ये आणि गॅलेक्टोजचं एक रेणू असतं। तर अशा प्रकारे यांना आपण म्हणत असतो डायसॅकराइड आणि हे सगळे त्याच्यातले मोनोसॅकराइड आहेत। तर हे या स्वरूपात पण आपल्याला कार्बोहायड्रेट आढळताना दिसतं। तिथं बघा दोन मोनोसॅकराइडच्या एकत्रीकरणातून तयार होणाऱ्याला आपण डायसॅकराइड म्हणत असतो, डायसॅकराइड म्हणतात। सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज हे डायसॅकराइड आहेत। सुक्रोजच्या विघटनातून एक ग्लुकोज एक फ्रुक्टोज, माल्टोजच्या विघटनातून दोन्ही ग्लुकोज प्राप्त होताना दिसतात, आता सांगितलं मी तुम्हाला। आणि यानंतर बघा माल्टोज काय आहे, माल्टोजला आपण जर बघितलं तर 2 ग्लुकोजच्या मॉलिक्यूल पासून तयार झालेला असतो हा। ह्याच्यामध्ये 2 ग्लुकोजचे मॉलिक्यूल्स असतात। माल्टोजला माल्ट शुगर म्हणून ओळखलं जातं। अल्कोहोल मिळवण्यासाठी माल्टोजचा उपयोग केला जातो मित्रांनो, अल्कोहोल तयार करण्यासाठी। सुक्रोज हा ऊसापासून तयार होणारा आपल्याला डायसॅकराइड म्हणू शकतो, याला केन शुगर म्हणून ओळखलं जातं। यांच्या विघटनातून ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे 2 रेणू तयार होतात। मी म्हणलो ना ग्लुकोज आणि फ्रुक्टोज पासून तयार झालेला आहे। जाम सारखे पदार्थ, लोणचं वगैरे याला जास्त कालावधीपर्यंत टिकून राहावं म्हणून प्रिझर्वेटिव्ह म्हणून कशाचा वापर करत असतो तर सुक्रोजचा आपण वापर करत असतो। लॅक्टोज हा दुधामध्ये आढळणारा डायसॅकराइड आहे आणि याच्यामध्ये जर बघितलं तर एक रेणू ग्लुकोजचा असतो आणि दुसरं रेणू गॅलेक्टोजचा आपल्याला आढळताना दिसतं। याला मिल्क शुगर म्हणत असतो, दुधामध्ये आढळतं। जर आपण मानवाचा विचार, गाईचा विचार केला तर गाईच्या दुधामध्ये 4 ते 5% असते, परंतु मानवाच्या मिल्कमध्ये लॅक्टोजचं प्रमाण 5 ते 8% एवढं असतं मित्रांनो। यानंतर पॉलिसॅकराइड, पॉलिसॅकराइड म्हणजे काय आहे, ज्यामध्ये 11 पेक्षा जास्त मॉलिक्युल्स असतात त्यांना आपण पॉलिसॅकराइड म्हणून ओळखत असतो, किंवा 10 पेक्षा जास्त म्हणजे 11 किंवा 11 पेक्षा जास्त पॉलिसॅकराइड म्हणतात। पॉलिसॅकराइड 3 प्रकारचे असतात, एक स्टार्च असतं, दुसरं सेल्युलोज असतं आणि तिसरं ग्लायकोजन असतं। आता स्टार्चच्या बाबतीत जर बघितलं तर मित्रांनो लक्षात राहू द्या, स्टार्च हे 2 प्रकारचे आपल्याला आढळताना दिसतं। एक म्हणजे काय मित्रांनो माहित आहे का, जर बघितलं आपण म्हणू शकतो त्याला की फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये कोणकोणते स्टार्च तर 2 मुख्य असतात। एक म्हणजे कोणतं तर स्टार्च असणार आहे। स्टार्चचे 2 प्रकार, पॉली काय म्हणतो आपण त्याला, अमायलेज आणि अमायलोपेक्टिन, सॉरी अमायलेज असतं एक आणि दुसरं असतं अमायलोपेक्टिन असतं। तर हे 2 प्रकारचे स्टार्च आपल्याला आढळताना कशात आढळतात, हे ज्वारी, बाजरी, गहू, मका, तांदूळ ह्याच्यामध्ये आढळतात। अमायलोज जो आहे हे पाण्यात विरघळतो रे, पाण्यात हा विरघळतो आणि हा अमायलोपेक्टिन पाण्यात विरघळत नाही। बघा 15 ते 20% कार्बोहायड्रेटचं प्रमाण या अमायलेजमध्ये असतं आणि 80 ते 85% जर बघितलं तर या ठिकाणी अमायलोपेक्टिनमध्ये स्टार्चचं प्रमाण असतं। आपण फक्त याचंच पचन करू शकतो, हे झालं। दुसरं जर बघितलं सेल्युलोज जो असतो, सेल्युलोज हे कोणामध्ये असतं माहित आहे का, हे पालापाचोळा जो असतो, पालापाचोळा ह्याच्यामध्ये आपल्याला आढळणाऱ्या कार्बोहायड्रेटला सेल्युलोज म्हणत असतो आणि ह्याच्या पचनासाठी सेल्युलेज नावाचा काय आहे, हे विकाराची काय असते, गरज असते मित्रांनो। सेल्युलेज नावाची विकार काय आहे, गरजेचं असतं। आता बघा पालापाचोळ्यामध्ये हे आपल्याला आढळताना दिसतो सेल्युलोज, ह्याचं पचन मानव करू शकत नाही का, कारण ह्याच्या पचनासाठी सेल्युलेज नावाचे विकार आपल्या शरीरात नसतो। ह्याचं पचन शाकाहारी प्राणी करत असतात, ज्यांच्या जठरामध्ये आपल्याला सेल्युलेज नावाचा विकार आढळताना दिसतं। यानंतर आणखी एक आहे ग्लायकोजन।
ग्लायकोजन जो आहे, ग्लायकोजन हा ग्लायकोजनला आपण ॲनिमल स्टार्च म्हणत असतो. प्राण्यांच्या शरीरात साठवणारा स्टार्चलाच ग्लायकोजन म्हणतो. आपल्या शरीरात लिव्हरच्या आतमध्ये आपल्याला ग्लायकोजन साठवलेलं दिसतं. तसेच मेदउती आणि ॲडिपोज टिश्यूच्या आतमध्ये पण ग्लायकोजन साठवलेलं दिसतो मित्रांनो. बस एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला बघायचं प्रोटीन. प्रोटीनला आपण प्राईम इम्पॉर्टन्स म्हणत असतो. शरीराच्या बांधणीमध्ये ह्याचं खूप महत्त्वाचा रोल आहे मित्रांनो. प्रोटीनला प्राईम इम्पॉर्टन्स म्हणून ओळखत असतो. शरीराच्या बांधणीमध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. आता बघा कशापासून तयार झाले, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि याच्यामध्ये एक अतिरिक्त मूल्य असतो त्याला नायट्रोजन म्हणत असतो. याच कारणामुळे प्रोटीनला आपण नायट्रोजनयुक्त पदार्थ म्हणून ओळखत असतो. या व्यतिरिक्त जर बघितलं तर हे 1 ग्रॅम प्रथिनांपासून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळताना भेटते. मानवाला रोज 75 ते 100 ग्रॅम प्रथिनांची काय आहे गरज असते मित्रांनो. ही जनरल इन्फॉर्मेशन आहे कशाच्या बाबतीत, प्रोटीनच्या बाबतीत. तिथं बघा प्रोटीनचा अर्थ प्राईम इम्पॉर्टन्स आहे. ही संकल्पना 1838 मध्ये मुलर नावाच्या शास्त्रज्ञांनी दिली. प्रोटीन हा नायट्रोजनयुक्त पोषकद्रव्य आहे कारण त्याच्यात नायट्रोजन प्रेझेंट आहे. नायट्रोजन, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन यापासून तयार झालेला आहे. आता बघा प्रथिने हे कशापासून बनलेले असतात तर त्याच्यामध्ये 20 प्रकारचे अमिनो ऍसिड असतात. म्हणजे असं समजून घ्या की प्रोटीन ही एक लांब साखळी आहे आणि साखळीतले कडे म्हणजे अमिनो ऍसिड आहे. म्हणजे प्रोटीन नावाच्या साखळीमध्ये एकूण 20 प्रकारचे कडे आहेत. म्हणजे 20 प्रकारचे अमिनो ऍसिड असतात. जे 20 प्रकारचे अमिनो ऍसिड असतात ना प्रोटीनमध्ये, त्याच्यापैकी 10 आपण शरीराच्या बाहेरून घेत असतो तर 10 आपल्या शरीरातच तयार होत असतात. जे शरीरातून बाहेरून घेतलेले प्रोटीन्स असतात त्याला इसेन्शियल म्हणून ओळखत असतो आणि जे आपल्या शरीरातच तयार होतात त्यांना आपण नॉन इसेन्शियल प्रोटीन म्हणत असतो. ही गोष्ट लक्षात राहू द्या मित्रांनो. पेशीच्या व ऊतीच्या जडणघडणीत प्रथिने खूप महत्त्वाची भाग घेत असतात. प्रथिनेपासून विकर आणि संप्रेरक तयार होतात. आपल्या शरीरात असणारे जे एन्झाईम्स आणि वेगवेगळे हार्मोन्स आहेत ना, जसं हार्मोन्समध्ये अल्बुमिन, प्रोथ्रोम्बिन, फायब्रिनोजिन हे सगळे हार्मोन्स कोण तयार करत असतं, प्रोटीन तयार करत असतात. काही एन्झाईम्स असतात त्यांची निर्मिती करत असतं. इन्सुलिन असेल ह्याची निर्मिती अमायलेज, लायपेज, ट्रिप्सिन या सर्व विकारांची निर्मिती प्रोटीनपासून होत असते. जसे या ठिकाणी दिले लायपेज, ट्रिप्सिन असेल, अमायलेज, इन्सुलिन, ऑक्सिटोसिन असेल, गॅस्ट्रिन हे सगळे प्रोटीनपासून तयार होत असतात. मानवाचं जर एकूण वस्तुमान बघितलं त्या वस्तुमानामध्ये 15% वस्तुमान आपल्याला प्रोटीनचं आढळताना दिसतं. या व्यतिरिक्त आपल्या शरीरात तयार होणारे जे अँटीबॉडीज असतात, जे औषधं असतात त्यांची निर्मिती बंद जर कोण करत असेल तर प्रोटीनच करत असतं. जसं उदाहरणार्थ जीवाणूंना मारणारा लायझोझाईम असेल किंवा मला सांगा अल्बुमिन असेल किंवा माउथ इन्फेक्शन अवॉइड करणारा IgA असेल, या सगळ्या अँटीबॉडीची निर्मिती कोण करत असतं, प्रोटीन करत असतं. सोर्स काय बघा, प्रोटीनचं सोर्स जर बघितलं तर कडधान्य असतं. कडधान्य का असतं, कारण कडधान्य हे जे काही शेंगाधारी वनस्पती असतात, कडधान्य हे कोणापासून भेटत असतं मित्रांनो माहित आहे का, जे शेंगाधारी वनस्पती असतात या शेंगाधारी वनस्पतीपासून भेटतं. आणि शेंगाधारी वनस्पतींच्या मुळांवर रायझोबियम असतं आणि हा रायझोबियम या वनस्पतीला नायट्रोजन उपलब्ध करून देतं, नायट्रोजन फिक्सेशन करून. या कारणामुळं शेंगाधारी वनस्पतीच्या बीजामधूनच आपल्याला प्रोटीनचं प्रमाण जास्त आढळताना दिसतो. म्हणून कडधान्यामध्ये आपल्याला आढळतं. सगळ्यात जास्त प्रोटीन हे सोयाबीनमध्ये असतं. त्यानंतर तूर, मूग, उडीद, हरभरा या सगळ्यांमध्ये आपल्याला प्रोटीन आढळताना दिसतं. प्राणीमध्ये जर बघितलं मुख्य स्रोत दूध आणि दूधजन्य पदार्थ आपल्याला आढळताना दिसतो. अंडी जो आहे, अंडी ह्याचा जो पांढरा भाग आहे ह्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन आढळताना दिसतो आणि येलो भागमध्ये फॅटचं प्रमाण असतं मित्रांनो. मांस, मासे या सगळ्यांमध्ये प्रोटीन आपल्याला आढळतो. प्रथिनांचं कार्य काय मी म्हटलो ना, वेगवेगळ्या एन्झाईम्सची आणि विकरांची निर्मिती करणे, वेगवेगळ्या संप्रेरकाची निर्मिती करणे. पेशी या अमिनो आम्लाचा वापर करून स्वतः प्रथिने बनवतात वेगवेगळ्या प्रकारचे. प्रथिनामुळे शरीराची वाढ आणि विकास होतो. जसं एखाद्या इमारतीमध्ये सिमेंटचा रोल आहे त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये प्रथिनाचा रोल आहे. हे शरीराच्या बांधणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतं. हेच कारण आहे मित्रांनो की जिममध्ये वर्कआउट करणारे लोक प्रोटीनचं काय करत असतात, सेवन करण्याचं काम करत असतात. जसं उदाहरणामध्ये आपल्या शरीरामध्ये वहन करणारा हिमोग्लोबिन, कोणाचं वहन करणारा तर मित्रांनो माहिती आहे ऑक्सिजनचं वहन करणारा हिमोग्लोबिन, याच्या निर्मितीमध्ये पण प्रथिनेचं खूप महत्त्वाचं रोल आहे. किंवा जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जसे खनिज आहे, या खनिजांच्या वहनासाठी पण प्रोटीन अतिशय महत्त्वाची भूमिका निभावत असतो. आपल्या DNA आणि RNAच्या निर्मितीमध्ये पण प्रथिनेचं अतिशय महत्त्वाचं रोल आहे. 1 ग्रॅम प्रथिनेला ग्रहण केल्यानंतर 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळताना आपल्याला दिसतं. आपल्या शरीराला जेवढी ऊर्जा लागते त्याच्यापैकी सर्वात जास्त ऊर्जा आपल्याला कार्बोहायड्रेट पासून भेटते आणि फक्त 10 ते 12% ऊर्जा आपल्याला प्रथिनेपासून काय आहे भेटत असतं. प्रथिनेच्या बाबतीत आणखी एक गोष्ट सांगायचं म्हटलं तर मित्रा, प्रथिनाला जर आपण अतिरिक्त ग्रहण केलो तर ते शरीरात साठवता येत नाही. आपल्या शरीरातील अतिरिक्त प्रथिनेला आपलं लिव्हर काय करत असतो माहित आहे का, यकृत काय करत असतो, युरियात रूपांतर करतं आणि नंतर या युरियाला आपलं शरीर काय करत असतो, किडनी बाहेर फेकत असते किडनीद्वारे. मानवाला रोज 75 ते 100 ग्रॅम प्रथिनांची काय गरज असते.
प्रथिने हे कुठं आढळतात? शरीराचे सगळं, त्वचा असेल, स्नायू असेल, केस असेल, हे सगळेचे सगळे प्रोटीनपासून बनलेले असतात किंवा त्यांच्या निर्मितीमध्ये प्रोटीनचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे. यानंतर आपल्याला बघायचे मेद. आता मेदाच्या बाबतीत जर बघितलं, फॅटच्या बाबतीत जर बघितलं तर काय असणार आहे? फॅट पण हा कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनलेला आहे. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन पासून बनलेला आहे. याला आपण ऊर्जा देणारा अन्नद्रव्य म्हणत असतो. आणि मित्रांनो माहित आहे का, मेदाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं, 1 ग्रॅम मेदापासून जवळपास 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते आणि मानवाला रोज 70 ग्रॅम मेदाची काय आहे? गरज असते. तर ही जनरल इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ बघा. आणि यानंतर जर बघितलं, मेदाचे वेगवेगळे प्रकार पण पडत असतात. मेद पाण्यात विरघळत नाही. आणखी एक गोष्ट जर बघितलं, पाणी जो आहे याच्यात विरघळत नाही, पण काही जे अन्य घटक आहेत जसं उदाहरणार्थ पेट्रोलियम पदार्थ, बेन्झिन वगैरे, यांच्यामध्ये आपल्याला मेद विरघळताना दिसतं मित्रांनो. त्याला लिपिड म्हणत असतो. यानंतर पुढचं पॉईंट जर बघितलं तर काय असणार आहे? यानंतरचं पॉईंट बघा, मेद पाण्यात विरघळत नाही परंतु काही अन्य पदार्थामध्ये विरघळतं. बेन्झिन, कार्बन, टेट्राक्लोराईड किंवा पेट्रोलियम पदार्थामध्ये मेद विरघळताना दिसतं मित्रांनो. आता बघा, हे बघण्यापेक्षा मी तुम्हाला पॉईंट सांगतो. काही मेदाचे वेगवेगळे प्रकार पडत असतात किंवा लिपिड म्हणतो आपण, लिपिडचे वेगवेगळे प्रकार पडत असताना दिसतं. सगळ्यात पहिलं प्रकार लक्षात राहू द्या, त्याला सिंपल लिपिड म्हणत असतो रे. त्याला सिंपल लिपिड म्हणून ओळखलं जातं. सिंपल लिपिड म्हणजे कोणते असतात? जे कोणापासून तयार झालेले असतात? सिंपल लिपिड मित्रांनो माहित आहे का? अल्कोहोल आणि फॅटी ऍसिड. अल्कोहोल आणि फॅटी ऍसिड या दोघांच्या एकत्रीकरणातून जर तयार होत असेल तर त्याला सिंपल लिपिड म्हणून ओळखत असतो आपण मित्रांनो. फक्त दोघांपासूनच. सिंपल लिपिडचे उदाहरण कोण आहेत? तर याच्यामध्ये येतं मित्रांनो फॅट येतं, त्यानंतर ऑइल येतं. हे सिंपल लिपिडचे एक्झाम्पल आहेत. या व्यतिरिक्त जर बघितलं, वॅक्सेस येतं. मेन जो असतो ना, मेन वॅक्सेस येतं. मधमाशाचा मेन असेल किंवा कानामध्ये निघणारा मेन असेल तर हे सगळे सिंपल लिपिडमध्ये येताना आपल्याला दिसतं. यानंतर कॉम्प्लेक्स, थोडे जटिल असणारे लिपिड कोणकोणते असतात? कॉम्प्लेक्स लिपिड बघा, एक तर अल्कोहोल होतं, अल्कोहोल असतं, प्लस फॅटी ऍसिड तर असतंच, यासोबतच अन्य काही घटक असतात. एक समजूया, अन्य घटक मिक्स करून आपल्याला कॉम्प्लेक्स काय आहे? लिपिड तयार होताना दिसतं. उदाहरणामध्ये जर बघितलं, ह्याचं पहिलं येतं बघा फॉस्फोलिपिड. फॉस्फोलिपिड असणार आहे. आता फॉस्फोलिपिड कोणापासून तयार झाला असेल? हे दोन तर असणार आहेत. कोण असणार आहेत? अल्कोहोल असणार आहे, प्लस फॅटी ऍसिड असणार आहे, आणि प्लस जर बघितलं तर आणखी एक कंटेंट ह्याच्यामध्ये आपल्याला आढळताना दिसतं, तो म्हणजे फॉस्फरिक आम्ल. म्हणून त्याला फॉस्फोलिपिड म्हणतो. फॉस्फरिक आम्ल म्हणतो आपण फॉस्फोलिपिड. यानंतर पुढचं जर बघितलं, ग्लायकोलिपिड जर बघितलं तर कोणापासून तयार झालेलं आहे? ग्लायकोलिपिडमध्ये हे दोन तर असणारच आहेत. कोण दोन असणारे? अल्कोहोल असणारे आणि फॅटी ऍसिड असणारे. प्लस जर बघितलं तर याच्यामध्ये कर्बोदक समावेश असतो, म्हणून याला ग्लायकोलिपिड म्हणून ओळखत असतो. यानंतर जर बघितलं, लिपोप्रोटीन तिसरं आहे. हे दुसरं झालं. तिसरं आहे लिपोप्रोटीन म्हणत असतो. लिपोप्रोटीन ह्याच्यामध्ये हे दोन तर असणार आहेत. कोण असणार आहेत? अल्कोहोल प्लस फॅटी ऍसिड. यासोबतच काय ऍड झालेलं असतं? त्याच्यामध्ये प्रोटीन ऍड झालेलं असतं, प्रोटीन असतं. मग या तिघांपासून तयार होणाऱ्याला लिपोप्रोटीन म्हणतो. ह्याचे दोन प्रकार पडत असतात. एक असतं LDL आणि दुसरं असतं HDL. HDL ला गुड लिपोप्रोटीन म्हणतो, तर LDL ला बॅड लिपोप्रोटीन म्हणते. हे लक्षात राहू द्या. तर अशा प्रकारे हे मेदाचे वेगवेगळे रूप आहेत. या व्यतिरिक्त आणखी एक बघा, आपण सिंपल लिपिडचं जर उदाहरण बघितलं, सिंपल लिपिड, तर या सिंपल लिपिडमध्ये दोन गोष्टी सांगितल्या होत्या मी. एक सांगितलं होतं फॅट आणि दुसरं असणार आहे ऑइल. आता बघा, जर नैसर्गिकपणे तयार होत असेल, नैसर्गिकपणे फॅटी ऍसिडच्या एकत्रीकरणातून तयार होत असेल तर त्याला फॅट म्हणत असतात, आणि जर कृत्रिमरित्या तयार होत असेल तर त्याला ऑइल म्हणत असतो मित्रांनो. फॅट जे असतात याला आपण सॅच्युरेटेड म्हणत असतो, सॅच्युरेटेड फॅट म्हणत असतो, आणि याला ऑइलला आपण अनसॅच्युरेटेड म्हणून ओळखत असतो, अनसॅच्युरेटेड म्हणत असतो. ही गोष्ट लक्षात राहू द्या. फॅट जे आहे हे स्थायू अवस्थेत असतात, सॉलिड फॉर्ममध्ये आढळतात. हे आपल्याला द्रव अवस्थेत आढळताना दिसतात मित्रांनो. फॅटमध्ये कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असतं, ऑइलमध्ये कार्बनमध्ये डबल किंवा कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतात. यानंतर जर बघितलं, ह्याचं बॉइलिंग पॉईंट जर बघितलं 20 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असतं, आणि या ठिकाणी बघा बॉइलिंग पॉईंट जर बघितलं 20 डिग्री सेल्सिअसपेक्षा आपल्याला कमी आढळताना दिसतो. तर हे डिफरन्स लक्षात राहू द्या. सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड, कृत्रिम कोणतं, नैसर्गिक कोणतं, स्थायू कोणतं, कार्बन बॉन्ड काय आहे आणि बॉइलिंग पॉईंट काय आहे. तर अशा प्रकारे हे आपण मेद बघितलं. हे सगळंच आहे मेद. हे बघा, हे त्याच्यामध्ये तेच दिलेलं आहे सगळं. आता बघा कार्य काय मेदाचं. मेदाचे दोन कार्य आहेत महत्त्वाचे. एक म्हणजे शरीरावर होणारा आघात सहन करणे. जर एखाद्याने मारलं आणि आपल्या शरीरामध्ये मेद असेल तर तो आघात सहन करण्याचं काम करत असतो. जसं हाताच्या वर
वरतून गादी गुंडाळल्यानंतर गादीवर मारलं तर लागतं का? नाही. तर हे काय करत असतो माहित आहे का? ते मेंटेन करून ठेवण्याचं काम करत असतो. यानंतर दुसरं जर बघितलं काय कार्य आहे, शरीराचं तापमान नियंत्रित करणे, शरीराचं टेम्परेचर बॅलन्स करून करण्याचं काम हे मेद करत असतो, फॅट करत असतो, शरीरावर होणारा आघात सहन करत असतो. आणि जे सेक्स हार्मोन्स असतात प्रजननाचे संप्रेरक यांच्या निर्मितीमध्ये पण मेदाचा खूप महत्त्वाचा रोल असतो मित्रांनो. मग बघा, त्वचेच्या खाली मेद साठून राहतो, त्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित असतं. मेदामुळे बाहेरून होणारे आघात शोषले जातात मित्रांनो. जननेंद्रियाच्या संबंधित सेक्स हार्मोनच्या निर्मितीमध्ये पण मेद खूप महत्त्वाची भूमिका निभावतो. 1 ग्रॅम मेदापासून 9 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. DEK हे जे काही जीवनसत्व आहेत हे मेदात विरघळणारे जीवनसत्व आपल्याला काय आहे आढळताना दिसतात. सोर्स काय रे? जेवढे काही तेल बिया आहेत त्यांच्यापासून मेद मिळतं. उदाहरणार्थ बदाम, शेंगदाणा, नारळ, सोयाबीन तेल, सूर्यफूल इत्यादी. दूधजन्य पदार्थ, लोणी, तूप, अंडे, मांस, मासे सगळ्यांमधून आपल्याला काय फॅट भेटताना दिसतो. आपल्या शरीरामध्ये मेद साठवण्यासाठी मेद ऊती असतात, ज्याला फॅट सेल म्हणत असतो. फॅट सेलला दुसरे एक नाव आहे, त्याला ॲडिपोज टिश्यू म्हणून ओळखत असतो. यामध्ये 90% मेद असतं या पेशीमध्ये आणि 10%च फक्त पेशी द्रवाचा भाग आपल्याला आढळताना दिसतो. आणि द्रव भागाचं मेद सर्वात जास्त कुठं असतात? शरीराचा जो नरम भाग आहे आपल्या त्या नरम भागामध्ये मेदाचं प्रमाण जास्त आढळतं. उदाहरणार्थ स्तन असेल, यानंतर कंबर असेल, पोट असेल, नितंब असेल, या ठिकाणी काय आहे मेद काय आहे जास्त असतं. मेद ऊती त्या ठिकाणी आपल्याला आढळताना दिसतात. आता आपल्याला बघायचे जीवनसत्व काय. जीवनसत्व हे कमी प्रमाणात लागणारे अन्नद्रव्य आहेत, पण शरीराच्या वाढ आणि विकासामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका निभावत असतात मित्रांनो. आपल्या शरीरात घडत असलेल्या मेटाबॉलिझम क्रिया असतील किंवा बाकी बायोकेमिकल रिॲक्शन असतील, त्या सगळ्यांमध्ये विटामिनचं खूप महत्त्वाचा रोल आहे. ह्याची कमतरता झाली तर परिणाम पडताना, जास्त झाला तरी परिणाम पडत असतो. मग बघा, शरीराच्या योग्य वाढी आणि निगा राखण्यासाठी कमी प्रमाणात लागणारे अन्नद्रव्याला आपण जीवनसत्व म्हणतो. जीवनसत्वाचे मुख्य कार्य शरीरातील मेटाबॉलिझम चयापचय क्रियेमध्ये भाग घेणे, वेगवेगळ्या घडणाऱ्या शरीरात होणाऱ्या अनेक प्रकारच्या जैव रासायनिक क्रियेमध्ये बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये विकाराबरोबर ताकदीने थांबणे आणि कार्य करणे, उत्प्रेरकाचं कार्य करणे. जीवनसत्वाचे प्रमाण शरीरामध्ये कमी किंवा जास्त झाल्यावर अनेक प्रकारचे काय आहे रोग उद्भवतात. जीवनसत्व 2 प्रकारचे असतात, एक पाण्यात विरघळणारे आणि दुसरं जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का मेदात विरघळणारे. आता मेदात विरघळणारे कोण कोण आहेत? तर मेदात विरघळणारे A आहे, D आहे, E आणि K आहे. पाण्यात विरघळणारे कोण असणार आहे? C आहे आणि गट B आहे. तर हे सगळे आहेत विटामिन्स मित्रांनो. तर हे मेदात विरघळणारे आहेत A, D, K आणि पाण्यात विरघळणारे C आणि B असणार आहेत. आता मेदात विरघळणाऱ्यामध्ये पहिला आढळणार आहे विटामिन A. विटामिन A ला रेटिनॉल नावाने ओळखत असतो आपण, किंवा त्याला आपण कॅल्सिफेरॉल म्हणत असतो रे. सॉरी नाही, रेटिनॉलच म्हणतो. तर विटामिन ए ला आपण रेटिनॉल म्हणत असतो मित्रांनो. आता रेटिनॉल म्हणायचं कारण बघा, प्रत्येक विटामिनचे एक स्पेसिफिक फंक्शन आहे. विटामिन ए जो आहे हे डोळ्याच्या संबंधित आहे. आपले जे डोळे आहेत त्याच्या संबंधित असणार आहे, त्याला रेटिनॉल म्हणत असतो. गाजर हा त्याचा मुख्य सोर्स आहे आणि त्याच्या नावावरूनच हे नाव पडलेलं आहे, कारण कॅरोटीन म्हणत असतो गाजरला आपण, कॅरोटीन किंवा कॅरोट म्हणतो, त्याच्यावरून याला बीटा कॅरोटीन पण म्हणतात विटामिन ए ला. बघा, या मेदामध्ये विरघळणारा पहिला जीवनसत्व म्हणून शोधला गेला. 1913 मध्ये मॅक्युलम नावाच्या शास्त्रज्ञाने ह्याचा शोध लावला होता आणि याची संरचना ही विटामिन एची संरचना पौल कार्रियर यांनी काय आहे डिस्क्राइब केलेली होती. विटामिन ए हा आपल्या डोळ्याची काळजी घेतो रे. सोर्स काय बघा, रताळी, गाजर, सगळ्यात महत्त्वाचा आहे गाजर. गाजरला कॅरोट म्हणत असतो आणि गाजरच्या नावावरूनच या विटामिन एला बीटा कॅरोटीन पण म्हणतात. रताळी आहे, पालक, टोमॅटो, आंबा हे सगळे आहेत. तिथे विचारलं तर फक्त गाजर विचारलं जाईल. कार्य काय बघा, अनेक कार्य आहेत, पण मुख्य कार्य आहे डोळ्याची निगा राखणे. अन्य कोणतं कार्य आहे? पेशी विभाजन असेल किंवा ऊतीचं विभाजन असेल, सेल डिव्हिजन किंवा टिश्यूचं डिफरेन्शिएट करणे असेल, ही महत्त्वाची भूमिका निभावत असतो. आपल्या इम्युनिटी पॉवरवर यानी का प्रतिकार क्षमतेवर काय आहे पण नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. आपल्या डोळ्याचा जो दृष्टीपटल आहे त्याच्यात 2 पेशी आहे, कोन सेल आणि रॉड सेल. या दोघांच्या निर्मिती, त्यांच्या वाढ आणि विकासामध्ये विटामिन एचा खूप महत्त्वाचा रोल आहे. आणि हे दोन्ही पेशी काय करत असतात माहिती आहे का? अंधुक प्रकाशात मला सांगा आपल्याला एखादी वस्तू पाहण्यास मदत करत असतात, रंग आयडेंटिफाय करण्यास मदत करतात. जर समजा विटामिन एची कमतरता झाली तर शरीरामध्ये कोन सेल आणि रॉड सेलची कार्यशीलता कमी होईल आणि अशा वेळेस आपल्याला जो रोग उद्भवेल त्या रोगाला आपण काय म्हणत असतो? रात आंधळेपणा आणि रंग आंधळेपणा म्हणत असतो. तर विटामिन एचा काम हा कोन सेल आणि रॉड सेलच्या वाढ आणि विकासामध्ये खूप महत्त्वाचा आहे. आणि जर अभाव झाला असेल तर रात आंधळेपणा आपण म्हणत असतो, नाईट ब्लाइंडनेस म्हणतो. मंद प्रकाशामध्ये व्यक्तीची दृष्टी
कमी होते, मंद प्रकाशातील वस्तू आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही, त्याला रातआंधळेपणा म्हणतो. झिरोप्थेलिमिया काय आहे, यामध्ये जो आहे ना आपलं जो नेत्रश्लेमता धुसर होतं, सुरकतलेली दिसते, तसेच पारपटलाचा भागा कोरडा व ढगाळ दिसतो, परितारिकेचे कार्य बंद होतात. या रोगामध्ये पडदे निर्माण होत असतात मित्रांनो, डोळ्याच्या वरतून पडदे निर्माण होतं. या कारणामुळे आपल्याला अंधुक दिसतं. जसं एखाद्या काचेवर पाणी मारल्यानंतर जसं दिसतं ना, काचेवर पाणी पडलेलं असेल आणि पुसलं नसेल तर ज्या पद्धतीने दिसतं, तशा प्रकारचं काय झिरोप्थेलिमियामध्ये आपल्याला आढळताना दिसतं. दुसरं आहे विटामिन डी. विटामिन डीला कॅल्सिफेरॉल हे नाव म्हणत असतो. मित्रांनो माहित आहे का, विटामिन डीचा रोल हा कॅल्शियमच्या संबंधित आहे आणि कॅल्शियमचं रोल हे आपल्या बोनच्या संबंधित आहे, आपल्या टीथच्या संबंधित आहे. विटामिन डी हा शरीरातील कॅल्शियमची पातळी संतुलित ठेवण्याचं काम करतं. या कारणामुळे हाडांच्या वाढ आणि विकासामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो. कारण आपलं बोन जे असतात ते कॅल्शियम पासूनच बनलेले असतात. आपल्या बोनमध्ये 90 ते 92% कॅल्शियम आपल्याला आढळताना दिसतं आणि या कॅल्शियमच्या पातळीमध्ये अतिशय महत्त्वाचा रोल विटामिन डीचा आहे. या व्यतिरिक्त जर बघितलं, बाकी खनिजांचं पण ॲब्सॉर्प्शन विटामिन डी करत असतो. आणखी एक बघा, विटामिन डी जो आहे हा इर्गेस्टेरॉल नावाच्या पदार्थापासून भेटतं. इर्गेस्टेरॉल हे पालेभाज्यामधून ग्रहण करत असतो. तो इर्गेस्ट्रॉल जेव्हा आपल्या त्वचेखाली साठतं ना मित्रा, त्यावेळेस प्रकाश पडतं त्याच्यावर आणि त्याचं रूपांतर विटामिन डी मध्ये होतं. म्हणून विटामिन डीला शरीरात तयार होणारा जीवनसत्व म्हणून ओळखलं जातं. मग बघा, कॅल्शियम आणि फॉस्फरसचं मेटाबॉलिझम करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे डीची. एकमेव जीवनसत्व आहे जो शरीरात तयार होतो, जो इर्गेस्ट्रॉल पासून तयार होतो. त्याच्यावर अल्ट्राव्हायलेट रेज पडले तर अल्ट्राव्हायलेट रेज किती, अल्ट्राव्हायलेट रेज 295 ते 320 नॅनोमीटरचे मित्रांनो, आणि 295 ते 320 नॅनोमीटरचे जे काही किरण आहेत हे फक्त मॉर्निंगच्या वेळेसच पडत असतात. कार्य काय बघा, शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण योग्यरित्या राखणे. सोर्स काय रे, सोर्स काय विटामिन डीचं, पालेभाज्यामध्ये असणाऱ्या इर्गेस्ट्रॉल हा त्याचा मुख्य सोर्स आहे. अन्नाद्वारे ते ग्रहण करत असतो. सूर्यप्रकाशातील अतिनील किरणामुळे इर्गेस्ट्रॉलचं रूपांतर विटामिन डी मध्ये होतं आणि त्या किरणांची तरंगलांबी 295 ते 320 नॅनोमीटरच्या जवळपास काय आहे असते मित्रांनो. प्रकाशाच्या साहाय्याने त्वचेखाली काय आहे, विटामिन डी आपल्याला तयार होताना दिसतं, हे लक्षात राहू द्या. अभावामुळे कोणतं रोग होतो, मुडदूस. मुडदूसला आपण रिकेट्स म्हणत असतो. रिकेट्समध्ये काय होतं माहित आहे का, हा लहान मुलांमध्ये आढळणारा रोग आहे. लहान मुलात पाय हे धनुष्यासारखे होतात, अशा प्रकारे क्रॉसमध्ये होतात मित्रांनो, असे क्रॉस होऊन जातात. सैराट पिक्चरमध्ये बघितलं असेल ते लंगड्याचे पाय, तर तशा प्रकारची पायाची संरचना होते मुडदूसमध्ये. लहान मुलांचे पाय धनुष्यासारखे होतात. कोपर आणि गुडघे हा जो भाग आहे, हा कोपराचा भाग असेल किंवा गुडघाचा भाग आहे, तो फुगलेला असतो. या कारणामुळे त्या मुलाला चालण्यास अडथळा निर्माण होतो, ते चालू शकत नाही. रिकेट्समध्ये, मुडदूसमध्ये. अस्थिमृदता जर बघितलं, यामध्ये बोनमधील कॅल्शियम कमी होऊन जातं. बोनमधील कॅल्शियम काय आहे, कमी होतं. आणि खास करून मित्रांनो माहित आहे का, हे रोग स्त्रियांमध्ये आढळताना दिसतं. याला ऑस्टिओपोरोसिस रोग म्हणत असतो. आणि मित्रांनो माहित आहे का, जेव्हा स्त्रिया हा 50 वर्ष ओलांडतात तेव्हा त्यांच्यामध्ये प्रजनन प्रक्रिया थांबून जाते. मोनोपॉज म्हणत असतो आपण त्याला. रजोनिवृत्ती हा शब्द वापरतो. आणि जेव्हा स्त्रियांमध्ये मोनोपॉज येतं, याने काय, सेक्स कॅपेबिलिटी कमी होऊन जाते, म्हणजे बाळाला जन्म देऊ शकत नाही. अशा वेळेस मला सांगा, त्या स्त्रियांमधील हाडातील कॅल्शियम बाहेर येऊन जातं आणि हाडांमध्ये कॅल्शियम कमी झाल्यामुळे त्या स्त्रियांची पाठ दुखणे, हातपाय दुखणे हे सगळं चालू होतं. यालाच आपण अस्थिमृदता म्हणत असतो किंवा याला ऑस्टिओपोरोसिस म्हणून ओळखत असतो, जो विटामिन डीच्या डिफिशियन्सीमुळे पण होऊ शकतो मित्रांनो. आता विटामिन ई जो आहे, ह्याचं जर काम काय असेल तर ह्याचं काम प्रजननाच्या संबंधित आहे. या कारणामुळं विटामिन ई ला आपण काय म्हणत असतो, प्रजननाचे जीवनसत्व म्हणतात. या व्यतिरिक्त जर बघितलं, हे काय आणखी कार्य म्हणून कार्य करत असेल तर अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं. अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं. आणि हाच प्रश्न आयोगाने ह्याच्या पहिले विचारलाय, अँटीऑक्सिडंट म्हणून कोण कार्य करतं. बघा, विटामिन ई ला टोकोफेरॉल म्हणत असतो, हा एक महत्वाचा आहे. 1922 मध्ये युवान्स आणि बिशॉप नावाच्या शास्त्रज्ञांनी विटामिन ई चा शोध लावला होता. प्रजननामध्ये अतिशय महत्वाची भूमिका निभावतो, म्हणून याला प्रजननाचे जीवनसत्व म्हणतात. सोर्स काय, दूध, दुधाचे पदार्थ, वनस्पती तेल, हिरवे पालेभाज्या, मांस सगळे येतं. म्हणून सोर्स याचं विचारणार नाही, ह्याचं विचारलं जाईल तुम्हाला कार्य काय आहे. कार्य बघा, पहिलं कार्य अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं, म्हणजे याचा अर्थ कोणतेही इन्फेक्शन वगैरे होऊ देत नाही. आरबीसीच्या निर्मितीत भाग घेत असतं. त्वचेवरील सुरकत्या कमी करण्याचं काम करतो. त्वचेवर जे सुरकत्या पडतात, डीएनए मधील दुरुस्ती करतं. शरीराच्या इम्युनिटी पॉवरवर नियंत्रण ठेवतं मित्रांनो. आणि डीएनए दुरुस्ती केल्यामुळं प्रजननाची विस्कळीत होणारी प्रक्रिया ओरिजिनल कंडिशनला येऊन जाते, म्हणजे प्रजनन प्रक्रियेला अडथळा येत नाही. आणि जर समजा विटामिन ईचा अभाव झालं तर प्रजनन प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. आणि या कारणामुळे मित्रांनो माहित आहे का, मुख्यतः फिमेलमध्ये वांझपणा नावाचा आजार होण्याची शक्यता
शक्यता आहे, किंवा फिमेलमध्ये वारंवार गर्भपात होतो, कुपोषित बालक जन्माला येतं किंवा मृत बालक जन्माला येतं मित्रांनो, माहित आहे का, कोणाच्या ई जीवनसत्वाच्या अभावामुळे. यानंतर बघा नर्व प्रॉब्लेम ड्यू टू पुअर कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिक इम्पल्स, जो काही नर्व प्रॉब्लेम चालू होऊन जातो, म्हणजे याचा अर्थ कम्युनिकेशन व्यवस्थित करता येत नाही. समजा एखाद्याने काय बोललं तर तुला ते अंडरस्टँड होत नाही, एखाद्याने स्पर्श केलं तर काय स्पर्श केलं हे कळत नाही, हे कशाचं, विटामिन ईच्या कमतरतेमुळे. तसंच न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स निर्माण होतात, कन्फ्युजन सारखी परिस्थिती निर्माण होऊन जाते विटामिन ईच्या अभावामुळे. म्हणून बघा बाळाच्या जन्माच्या नंतर मातेमध्ये ईची डिफिशियन्सी होऊन जाते, म्हणून बाळ जन्मल्याच्या नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर मातेमध्ये न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम सुरू होतो, यानी काय आईमध्ये न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम सुरू होतं. तसेच त्यांना काय इम्पल्स व्यवस्थित ट्रॅव्हल करत नाही त्यांच्यामध्ये, आणि जर त्याला अनुकूल माध्यम नाही भेटलं तर मानसिक धक्का मातेला बसू शकतो बाळाच्या जन्माच्या नंतर. यानंतर बघा विटामिन के, याला फायलोक्विनोन म्हणत असतो, फायलोडॉम अँड डॉझी यांनी शोध लावलेलं होतं. आणि विटामिन के हे रक्त गोठण्याच्या संबंधित आहे. सोर्स पालेभाज्या, पालक, कोबी तसेच दूध आणण्याचं बलक, लिव्हर सगळं आहे, म्हणून हे काही विचारणार नाही. फक्त विटामिन केला फायलोक्विनोन म्हणतात. आणि ब्लड क्लोटिंगच्या संबंधित असणारा हा आहे. ब्लड क्लोटिंग म्हणजेच काय, रक्त गोठण्याचं काम करत असतं. प्रोथ्रोम्बिन हा रसायन रक्त गोठण्यामध्ये भाग घेतो, रक्ताभिसरण संस्थेमध्ये बघितला असेल. आणि प्रोथ्रोम्बिनच्या निर्मितीमध्ये विटामिन के हा लिव्हरमध्ये मदत करत असतो. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत हा जीवनसत्व आवश्यक आहे. आणि ग्लुकोजचं रूपांतर लिव्हरमध्ये ग्लायकोजनमध्ये करण्याचं काम पण कोण करत असतं, विटामिन के करत असतो, त्या ठिकाणी मदत करत असतो. आणि विटामिन केची कमतरता जर झाली तर मित्रांनो शरीरात आंतून रक्तस्राव होतो, त्याला इंटरनल ब्लडिंग म्हणत असतो. का, कारण हा जो असतो जो काय करत असतो, रक्त गोठण्यासाठी असणारे कंटेंट तयार करतं. आणि ह्याची कमतरता झाली तर रक्त एकतर थांबू शकत नाही आणि इंटरनल ब्लडिंग होण्याची जास्त शक्यता असते. आता बघा ऑर्गॅनिक म्हणजे जीवनसत्व, तेच म्हटलं मी आता सांगितलं की आवश्यक असणारे. आता आपल्याला बघायचं पाण्यात विरघळणारे. पाण्यात विरघळणाऱ्यामध्ये पहिलं क आहे, याला अस्कॉर्बिक आम्ल म्हणतात. अस्कॉर्बिक आम्ल म्हणायचं कारण काय आहे की अस्कॉर्बिक आम्ल हे आपल्याला लिंबूवर्गीय फळांमध्ये आढळतं. आणि लिंबूवर्गीय फळांपासून मिळणाऱ्या जीवनसत्वाला विटामिन सी किंवा त्याला अस्कॉर्बिक आम्ल म्हणत असतो मित्रांनो, विटामिन क म्हणत असतो. तर हे IMP आहे, कारण सोर्स ह्याचं युनिक आहे, लिंबूवर्गीय फळांमध्ये आढळतं. उदाहरणार्थ आवळा, संत्री, लिंबू, पेरू, तसेच मिरची, टोमॅटो, यामध्ये सोयाबीन असेल, दूध असेल, दही असेल, यामध्ये अस्कॉर्बिक आम्ल असतं. म्हणजेच काय, विटामिन के आपल्याला भेटताना दिसतं. कशामध्ये, सॉरी विटामिन सी लिंबूवर्गीय फळांमध्ये. कार्य काय रे, अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य. हाच प्रश्न आयोगाने 2023च्या मेन्सला विचारलं. अँटीऑक्सिडंट म्हणून कोण कार्य करतं, उत्तर दिलेलं होतं विटामिन सी. यासोबतच शरीराच्या ऊतीच्या योग्य वाढीसाठी मदत करत असतं. कोलेजन प्रथिन तयार करण्यासाठी पण काय आहे, हे महत्त्वाचं आहे. कोलेजन हा प्रोटीन शरीरात असतो आणि शरीरात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा प्रोटीन कोण असेल तर कोलेजन असणार आहे. तसेच कोलेस्ट्रॉलला तोडून त्याच्यापासून पित्तरसाच्या निर्मितीमध्ये करण्यासाठी पण या ठिकाणी आपल्याला हे महत्त्वाची भूमिका निभावतो विटामिन क. हिरड्यांच्या वाढीसाठी मदत करत असतो कोण, विटामिन सी मित्रांनो. लाल रक्तपेशीच्या निर्मितीमध्ये पण भाग घेत असतो विटामिन सी. असे मल्टिपल कार्य आहेत. पण विटामिन सीच्या अभावामुळे जर कोणता रोग होत असेल तर मित्रांनो माहित आहे का, स्कर्वी नावाचा हा रोग आपल्याला होताना दिसतो. स्कर्वी, ज्या कारणामुळे दातातून हिरड्यातून आपल्याला रक्तस्राव होताना दिसतो मित्रांनो. काय, रक्तस्राव होताना दिसतो दातातून किंवा हिरड्यामधून. तर हे झालं ते मित्रांनो. आता आपल्याला बघायचे बी कॉम्प्लेक्स. बी कॉम्प्लेक्स जर बघितलं तर बी कॉम्प्लेक्समध्ये वेगवेगळे आहेत. कोण कोण वेगवेगळे, सगळ्यात पहिला आहे B1, त्याला थायमिन म्हणतो. काय लक्षात ठेवायचं बघा, सायंटिफिक नावं लक्षात ठेवायचं आणि अभावामुळे होणारा रोग लक्षात ठेवायचं. दोनच पॉईंट महत्त्वाचे आहेत बघा. विटामिन B1ला थायमिन म्हणतात, पहिलं पॉईंट महत्त्वाचं आहे बघा, थायमिन म्हणतात. आंबा, संत्रे, अननस, कलिंगड वगैरे. सोर्स काही विचारणार नाही. कार्य बघा, ऊती दुरुस्तीमध्ये त्यांच्या वाढीस मदत करणे, ऊती निर्मिती, हृदय, स्नायू, चेतासंस्थेच्या कार्यात मदत करणे. अल्कोहोल सेवन केलेल्या लोकांमध्ये थायमिनची डिफिशियन्सी आढळते मित्रांनो. अल्कोहोल सेवन करणाऱ्या लोकांमध्ये थायमिनची डिफिशियन्सी आढळतं. आणि थायमिनमुळे जर कोणता आजार होत असेल तर बेरी नावाचा आजार होतं. जर आपल्या शरीरात थायमिन आणि B1ची डिफिशियन्सी झाली तर, कमतरता झाली तर, या आजारामध्ये स्नायू आपले दुखतात, थकवा येतं आणि चालण्यासाठी अडचण जाते, मुलांना चालू शकत नाही व्यवस्थित. तर याला बेरी नावाचा रोग होतो जो B1च्या अभावामुळे होतो. दुसरा आहे रायबोफ्लेविन. रायबोफ्लेविन हा
तोंडाच्या आतील भागाच्या संबंधित आहे. तोंडाचा आतील जो पार्ट आहे त्याची काळजी घेणे रायबोफ्लेविनचं असतं, त्याला आपण B2 म्हणून ओळखलं जातं. दूध, दूधजन्य पदार्थ, केळी, खजूर सगळ्यांमध्ये आढळते. हे महत्त्वाचं नाही आहे, कार्य महत्त्वाचं आहे. लाल रक्तपेशीच्या निर्मित भाग घेतं, प्रजननामध्ये मदत करत असतं. तसेच मित्रांनो माहीत आहे का याच्यामध्ये काय असणार आहे रे, डोळे आणि जिभांची काळजी घेते, जिभेची काळजी घेतं. आणि जर समजा B2चं कमी झालं, B2 शरीरात कमी झालं तर आपल्याला आपलं तोंड येतं मित्रांनो, तोंड येतं किंवा डोळे उन्हात सहन होत नाही, आग होते, दृष्टीदोष, जीभ पांढरी पडणे आणि तोंड येणे हे सगळे आपल्याला सिम्पटम्स आढळतात. कोणाच्या अभावामुळं, रायबोफ्लेविनच्या अभावामुळे मित्रांनो. यानंतर जर बघितलं पुढचं काय आहे, विटामिन B3 आहे, ज्याला नायसिन म्हणून ओळखत असतो मित्रांनो. नायसिन जो आहे हे असणार आहे. नायसिन बघा हिरव्या पालेभाज्यामध्ये मांसाहारी प्राण्यात आढळतो, महत्त्वाचं नाही. कार्य ऊर्जा निर्मिती महत्त्वाचा आहे पेलाग्रा. तर प्रश्न काय विचारला जाईल, B3ला काय म्हणतात, एक तर असा किंवा B3च्या अभावामुळे कोणता रोग होतो, तर उत्तर काय असणार आहे, पेलाग्रा असणार आहे. पेलाग्रामध्ये जर बघितलं ह्याला 3Dचा रोग पण ओळखलं जातं. का, कारण ह्याचे जे सिम्पटम्स असतात ते D या अल्फाबेटवरूनच चालू होतात. 3 सिम्पटम्स असतात. जसं फॉर एक्झाम्पल डायरियाचं D मित्रांनो, त्या पद्धतीने. तर हे काय आहे, डर्मॅटोसिस आणि डायरिया अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला नायसिन आणि B3 मुळे आढळताना दिसतं. हे लक्षात ठेवा काय म्हणतात. आणि दुसरं काय, अभावामुळे होणारा रोग. पॅन्टोथेनिक आम्ल आतापर्यंत आयोगाने कधीही विचारलेलं नाहीये, पण B5 ऑफ पॅन्टोथेनिक आम्ल म्हणतात, ते लक्षात घ्या. शोध विकीथम्स यांनी लावलेला आहे. दुधाचे पदार्थ, टोमॅटो, मध, मांस हे सगळ्यांमध्ये आढळतं. अनेक वीर्यामध्ये सहविकर म्हणून कार्य करतं, कोएन्झाइम्स म्हणून कार्य करत असतो. एवढं महत्त्वाचं नाहीये. वाढ खुंटते, केस गळायला सुरुवात होतं जर पॅन्टोथेनिक ॲसिडचं प्रमाण शरीरात कमी होत गेलं, हे महत्त्वाचं आहे. ज्याला आपण B6 म्हणत असतो, याला पायरिडॉक्सिन म्हणतो. हे जर शरीरात कमी पडलं तर आपल्या शरीरात ॲनिमिया होतं, कारण हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा रोल आहे. पायरिडॉक्सिन म्हणतो B6, याला IMP करून ठेवा. यानंतर अल्बर्ट यांनी 1934 मध्ये शोध लावलं होतं. सोर्स काय बघा, पालेभाज्या, दुधाचे पदार्थ, मांस, मासे सगळ्यांमध्ये आढळतं, म्हणून तो महत्त्वाचा नाही. कार्य काय बघा, कार्य काय B6, प्रथिनांच्या चयापचय मेटाबॉलिझममध्ये भाग घेणे, अँटीबॉडीच्या निर्मिती करणे, अँटीबॉडीची निर्मिती करणे, प्रतिकार इम्युनिटी पॉवर वाढवणे. त्यानंतर बघा RBC रक्तपेशींची निर्मिती करणे. अभावामुळे ॲनिमिया नावाचा रोग होतो. B6 वाढ खुंटते, मानसिक आजार पण निर्माण होतो. तर B6 आणि पायरिडॉक्सिनमुळं आपल्याला त्याच्या डिफिशियन्सीमुळे ॲनिमिया होतो. यानंतर बघा B7 बायोटिन, हे पण आतापर्यंत आयोगाने विचारलेलं नाही. बायोटिन म्हणतात. शोध मला सांगा, कोगल आणि टॉमिस यांनी 1936ला लावलेलं. अंडराच्या पांढऱ्या भागामध्ये आढळताना दिसतं. कार्य काय रे बायोटिनचं, कर्बोदक, मेद, प्रथिने यांच्या चयापचय क्रियेमध्ये भाग घेणे, शरीराच्या वाढ आणि विकासामध्ये मदत करणे. बघा अभाव जर बघितलं तर पॅरालिसिस हा आजार होतो, पॅरालिसिस परिस्थिती निर्माण होते. कोणामुळं, जर बायोटिनच्या अभावामुळं. अशक्तपणा, वाढ खुंटणे, केस गळणे हे सगळे सिम्पटम्स आढळतात. हे पण IMP आहे. याला फॉलिक ॲसिड म्हणतो. ह्याचं पण रोल हा हिमोग्लोबिनच्या फॉर्मेशनमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. फॉलिक ॲसिड म्हणतो. लुसी विल्स यांनी शोध लावलं होतं. सोर्स पालेभाज्या, दुधाचे पदार्थ, मांस सगळ्यांमध्ये आढळतं, म्हणून हे सोर्स विचारणार नाही. RBCच्या निर्मितीत भाग, DNA निर्मितीत भाग, आपल्या चेतासंस्थेच्या विकासात भाग, गरोदरपणात मला सांगा भ्रूणाच्या वाढीसाठी हा खूप महत्त्वाचा आहे. तर हा पॉईंट महत्त्वाचा आहे बघा, तुम्हाला विचारलं जाईल. गरोदरपणास भ्रूणाच्या इम्ब्रियोच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण असणारा जीवनसत्व कोणतं, तर B9, ज्याला फॉलिक आम्ल म्हणतो. आणि ह्याचा अभाव असेल तर ॲनिमिया नावाचा आजार होतो किंवा मानसिक अपंगत्व निर्माण होतं मातेमध्ये, तसे जन्माला येणाऱ्या बाळामध्ये. म्हणून बघा फॉलिक ॲसिडची गोळ्या ग्रहण करत असतात प्रेग्नंट असताना. यानंतर शेवटचा आहे बघा B12, त्याला सायनोकोबालामिन म्हणून ओळखत असतो आपण. सायनोकोबालामिन म्हणतात त्याला. आणि याच्यामध्ये कोबाल्ट नावाचा खनिज अतिशय महत्त्वाची भूमिका निभावत असतो. ह्याचा पण रोल हा हिमोग्लोबिनच्या संबंधित आहे. हे पण तेच काम करत असतं. मांस, मासे, एकरत, अंडे, दुधाचे पदार्थ ह्यांच्यात आपल्याला आढळताना दिसतो. आता हा सोर्स महत्त्वाचा काय आहे, कारण की विटामिन B12 आपल्याला पालेभाज्यामध्ये आढळताना दिसत नाही, म्हणून आयोगाने हा प्रश्न याच्या पहिले विचारलेलं होतं. कळतंय. यानंतर हिच्यामध्ये कोबाल्ट खनिज असतो, कोबाल्ट पासून बनलेलं असतं. RBCची निर्मिती, DNA निर्मितीत भाग घेणे, चेतासंस्थेचे विकासन, अभावामुळे कोणतं, ॲनिमिया नावाचा रोग होतो. तर हे असणार आहे. आता बघा B17 नावाचे एक लॅट्रिली म्हणतात, अँटी कॅन्सर म्हणून काम करत असतो. कोण, B17. आता असेंद्रिय पोषद्रव्य म्हणजे काय रे, जे खनिज असतात ना, जे आपल्याला सजीवापासून भेटत नाही, खनिजाच्या रूपात आपल्याला भेटतात, त्यांना आपण काय म्हणत असतो, असेंद्रिय, किंवा त्याला साल्ट म्हणत असतो, त्याला क्षार म्हणून ओळखत असतो. मित्रांनो आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या पदार्थापैकी जर बघितलं, हे खूप महत्त्वाचे आहेत.
4% वस्तुमान भरतं एकूण शरीरामध्ये असणाऱ्या खनिजांचं. आता ह्याच्यामध्ये बघा सोडियम किती घेतात, कॅल्शियम किती, लोखंड किती, झिंक कमी प्रमाणात, कोबाल्ट कमी प्रमाणात, मॅग्नेशियम कमी प्रमाणात, हे रेशो दिलेला आहे. आता क्षाराचे प्रकार, सगळ्यात पहिलं मॅक्रो म्हणजे जास्त प्रमाणात लागणारे कॅल्शियम. कॅल्शियम काय करत असतं माहित आहे का? जर बघितलं तर आपले स्नायूंचं अंकुंचन आणि प्रसरण करत असतं. तसेच कॅल्शियम हा हाडांच्या आणि दातांच्या निर्मितीसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, हे एवढं लक्षात घ्या फक्त. यानंतर बघा क्लोरीन. क्लोरीन हा आपल्या रक्ताचं किंवा शरीराचं पीएच संतुलित ठेवण्याचं काम करत असतं. बस. फॉस्फरस पण बघा हाडांच्या आणि दातांच्या विकासासाठी खूप महत्त्वाचं आहे. तसेच डीएनए आणि आरएनएच्या निर्मितीमध्ये पण फॉस्फरस महत्त्वाचं आहे. क्लिअर आहे? तर हे असणार आहे मित्रांनो, माहित आहे का? अभावामुळे मुलांमध्ये मृदूस आढळतं आणि अडल्टमध्ये अस्थिमृदुता म्हणून ओळखतो. कोणाच्या अभावामुळे? फॉस्फरसच्या. कारण की फॉस्फरस हा हाडांच्या वाढ आणि विकासासाठी काम करतो. सोडियम स्नायूंच्या कार्यासाठी चेतांचे अवयव करणे हे आहे. त्यानंतर सल्फर प्रथिनांचे विघटक असतो, जीवनसत्व B1च्या निर्मितीमध्ये भाग घेतो. कोण? सल्फर. आणि जर बघितलं त्वचा, नाक, केसांच्या निरोगीपणासाठी सल्फर खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. माहित आहे का? केस व नखाची वाढ होत नाही जर अभाव झालं. जर केस आणि नख वाढत नसेल तर समजायचं शरीरात सल्फरचं काय आहे? अभाव आहे. क्षाराचे प्रकार, कमी प्रमाणात लागणारे क्रोमियम, इन्सुलिनच्या कार्यशीलता वाढवतो क्रोमियम आपल्या शरीरामध्ये. यानंतर अभावामुळे इन्सुलिन कमी तर मधुमेह होणार, डायबिटीज होणार. कॉपर, हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्ये लोखंडाचा वापर करून घेणारा कॉपर असतो. काय करत असतो? लोखंडाचा वापर करून घेतो. हिमोग्लोबिनची निर्मिती कशी करावी? अभावामुळे जर म्हटलं तर ॲनिमिया होणार आहे. तेच कोबाल्ट हा विटामिन B12चा एक काय महत्त्वपूर्ण घटक आहे आणि याच्या अभावामुळे पण आपल्याला ॲनिमिया होताना दिसतं. आयोडीन हा गलगंड क्लोरेलक. आयोडीन हा जर बघितलं कंठग्रंथीमधून संप्रेरक तयार होण्यासाठी महत्त्वाचं असतं. आयोडीनचं योग्य प्रमाण असेल तर कंठग्रंथीतून वेगवेगळे संप्रेरक तयार होतात आणि जर आयोडीनची कमतरता झाली तर गॉयटर नावाचा आजार होतो, ज्यामध्ये कंठग्रंथीचा आकार वाढत असतो. फ्लोरीन असणार आहे. फ्लोरीन दात आणि हाडांच्या वाढीसाठी महत्त्वाचं आहे. दातांच्या वाढीसाठी तर अतिशय महत्त्वाचं आहे आणि जर कमी झालं तर दातांची झीज होते मित्रांनो. क्लोरेलका किडतात दात. अशा प्रकारे लोखंड, हिमोग्लोबिन त्याच्यापासून तयार होत असतो. अभावामुळे कोणतं? ॲनिमिया नावाचा आजार होतो. मॉलिब्लिडेन विकरांच्या भाग घेतो. हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी महत्त्वाचा आहे. शरीराची वाढ खुंटते. सेशियम हा अनेक विकरांचा घटक आहे. जीवनसत्व B12 बरोबर मिळून काय आहे? कार्य करत असतो. तर हे एवढं महत्त्वाचे नाही आहेत. झिंक विकराबरोबर सहविकर म्हणून कार्य करतं. इन्सुलिन स्त्रावण्यावर नियंत्रण ठेवतं. किती तयार व्हायला पाहिजे, किती जायला पाहिजे, किती थांबायला पाहिजे. शरीराची वाढ खुंटते. प्रौढ म्हणतं उशिरा येतं. तर अशा प्रकारे बघा हे पार्ट जर बघितलं तर आपण काय बघितलो? मानवी पोषण. याला फक्त एकदा रिकॉल करा फास्टमध्ये मित्रांनो. दुसरं वेगळं काही करायची गरज पडणार नाही तुम्हाला. बघा आता मानवी रोग नावाचा टॉपिक बघूया. काय असणार आहे, कसं असणार आहे? या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात, फॅक्च्युअल येतं. या टॉपिकवर बघत असताना काय लक्षात घ्या माहिती आहे का? एकतर वॅक्सिनचं नाव लक्षात राहू द्या किंवा ते रोग थोडं डिटेल करा की ज्या रोगामुळे आजच्या घडीला पण लोकांना काय आहे? अनेक प्रॉब्लेम जात आहे. तर या रोगांकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. पहिल्यांदा आपण रोगांचं वर्गीकरण करून घेऊया. पहिला आहे संसर्गजन्य, दुसरा आहे असंसर्गजन्य. संसर्गजन्य रोग म्हणजे असे रोग असतात जे बाहेरून आपल्या शरीरात प्रवेश करत असतात. कोण घेऊन येते या रोगांना? मायक्रो ऑर्गॅनिझम. जसं कृमी असेल, विषाणू असेल, जीवाणू, आदिजीवी, प्रोटोझोआ, व्हायरस, बॅक्टेरिया, हे बाहेरून आपल्या शरीरात घेऊन येणारे जे रोग असतात त्यांना आपण म्हणत असतो इन्फेक्शियस डिसीज. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरियल डिसऑर्डर असेल, व्हायरल डिसऑर्डर असेल, फंगल डिसऑर्डर असेल, हे सगळेचे सगळे इन्फेक्शियस. नॉन इन्फेक्शियस म्हणजे असंसर्गजन्य म्हणजे काय? असा रोग जो एखाद्या व्यक्तीच्या शरीरात तयार होतं आणि त्या शरीरापुरतंच मर्यादित असतं मित्रांनो. त्या शरीरापुरतंच काय असतं? मर्यादित असतं. त्याला आपण नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणत असतो. उदाहरणामध्ये बघा कर्करोग आणि मधुमेह. हे बाहेरून येत नाही, शरीरात तयार होत असतात आणि शरीरापुरतंच मर्यादित असतं. याला आपण म्हणत असतो नॉन इन्फेक्शियस डिसीज. यानंतर बघा कालावधीनुसार रोग जास्त कालावधीपर्यंत टिकून राहतो की कमी कालावधीपर्यंत, त्याला म्हणत असतो. पहिला आहे जुनाट रोग. जुनाट रोगाला शब्द आहे त्याला क्रोनिक डिसीज म्हणत असतो. क्रोनिक डिसीज म्हणजे असे रोग जे खूप जास्त कालावधीपर्यंत टिकून राहतात, म्हणजे लवकर बरे होत नाही. फॉर एक्झाम्पल बघा कर्करोग लवकर बरा होत नाही, डायबिटीज लवकर बरा होत नाही, टीबी लवकर बरा होत नाही, क्षयरोग म्हणतो. आणि दुसरा आहे तीव्र रोग. याला दुसरा एक शब्द वापरला जातं, याला अॅक्यूट डिसीज म्हणून ओळखत असतं. हे कमी कालावधीपर्यंत म्हणजे 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस राहणारे मित्रांनो. क्लोरेलका 1 महिनापर्यंत. कोण कोण असतील? खोकला, ताप, सर्दी, टायफॉइड, क्लोरेलका निमोनिया. तर हे जे डेंग्यू, हे सगळे काय असणार आहेत?
कमी कालावधीसाठी ॲक्यूट डिसीज धोकादायक असतात बरं हे पण. तर अशा प्रकारे आहे. यानंतर बघा व्याप्तीनुसार कुठं आढळतं कसं आढळतं यानुसार प्रकार पडतात. पहिला आहे इपिडेमिक. इपिडेमिक यांनी साथीचे रोग. जेव्हा एखाद्या भूभागामध्ये एकाच वेळी अनेक लोकांना रोग होतो तेव्हा त्याला आपण साथीचे रोग म्हणून ओळखत असतो. त्याला इंग्लिशमधून इपिडेमिक म्हणत असतो. उदाहरणामध्ये बघा टायफॉइडची साथ, प्लेगची साथ, मलेरियाची साथ, यानंतर जर बघितलं आणखी तर मित्रांनो डेंग्यूची साथ, कावीळची साथ. तर हे सगळे काय आहेत माहित आहे का? साथीचे रोग आहेत, कारण एकदाच पसरतात सगळीकडे. शक्यतो हे अन्नातून पाणीतून किंवा डासामार्फत पसरणारे रोग असतात. एंडेमिक. एंडेमिक म्हणजे काय? एखाद्या क्षेत्रामध्ये वर्षानुवर्षापासून आढळणारा रोग. उदाहरणामध्ये मला सांगा गलगंड. गलगंड हा उत्तरेकडील जो काही काश्मीरचा डोंगराळ भाग आहे या ठिकाणच्या लोकांमध्ये वर्षानुवर्ष आढळत आलेला रोग आहे. किंवा केरळमध्ये बघा फायलेरियामुळे होणारा हत्ती रोग हा केरळच्या काही 3 जिल्ह्यामध्ये आढळतं. मग हे सगळे एंडेमिक डिसऑर्डर म्हणून काय आहे ओळखत असतो मित्रांनो. यानंतर बघा पॅन्डेमिक. पॅन्डेमिकचा अर्थ काय आहे? ॲट ए टाइम जगभर सगळीकडे आढळणाऱ्या रोगाला पॅन्डेमिक म्हणत असतो. एड्स असेल, स्वाईन फ्लू असेल, त्यानंतर इबोला असेल किंवा आता रिसेंटली आलेला कोविड असेल, हे सगळीकडेच आढळतं म्हणून याला पॅन्डेमिक म्हणतो. हे कोण घोषित करत असतात रे? हे घोषित करत असतात WHO. यानंतर बघा संपर्कामुळे पसरणारे कोण खरूज आणि गचकर्ण याला संपर्कजन्य रोग म्हणून ओळखत असतो. आता जीवाणूमुळे होणारे रोग कोणकोणते? तर त्याच्यातलं पहिला आहे निमोनिया. निमोनियाचा अर्थ आहे फुफ्फुसात पाणी भरणे मित्रांनो. जसं एखादं पाव आपण पाण्यामध्ये टाकतो किंवा एखादा रुमाल पाण्यात टाकल्यानंतर जसं रुमालमध्ये पाणी भरून जातं, तशाच प्रकारे जेव्हा फुफ्फुसात पाणी भरलं जातं तर त्या अवस्थेला निमोनिया म्हणतो. पाणी भरण्याचे अनेक कारण आहेत, जसं मार लागणे किंवा अन्य. त्याच्यापैकी एक कारण आहे बॅक्टेरिया. तो म्हणजे कोणतं? डिप्लोकोकस निमोनी नावाचा बॅक्टेरिया आहे. या स्ट्रेप्टोकोकस आहे. या कारणामुळं या फुफ्फुसामध्ये पाणी भरतं. बघा हे नॉर्मल फुफ्फुस आहे आणि अशा प्रकारे मला सांगा पाणी भरलेलं फुफ्फुस हे खाली आहे तुम्हाला दिसत असेल, असं पाणी भरत असेल तर याला आपण निमोनिया म्हणतो. मित्रांनो माहित आहे का या जीवाणूचा प्रसार हवेतून होतो आणि हा आपल्या फुफ्फुसाला पाणी भरून टाकतो आतमध्ये. यानंतर जर बघितलं परिणाम फुफ्फुसावर होणार आहे. या निमोनियासाठी कोणतेही वॅक्सिनेशन उपलब्ध नाहीये. सिम्पटम्सनुसार याच्यावर ट्रीटमेंट केली जाते निमोनियावर मित्रांनो. कोरेल का? छातीत दुखणे, ताप येणे, श्वास घेताना त्रास होणे आणि अनेक सिम्पटम्स मला सांगा आपल्याला निमोनिया नावाच्या रोगामध्ये आढळताना दिसतं. डांग्या खोकला ज्याला उफिंग कप म्हणत असतो त्याला पर्टुसिस नावाचं नावाने पण ओळखलं जातं, कारण की हार्मोफिलस पर्टुसिस नावाचा जीवाणू मुळे आपल्याला डांग्या खोकला होताना दिसतं मित्रांनो. तर या ठिकाणी जर बघितलं तर हे कळणं गरजेचं आहे की कशा प्रकारे असणार आहे. तर हार्मोफिलस पर्टुसिस नावाचा काय आहे हे रोग आपल्याला काय या जीवाणूमुळे काय आपल्याला होताना दिसतं मित्रांनो. तर आता बघा या ठिकाणी ह्याचं प्रसार पण हवेतून होतं आणि ह्याचं कुठं परिणाम होत असेल तर श्वसन नलिकेत होतं. उफिंग कप खोकल्यावरूनच कळतं. श्वसन संस्थेवर फुफ्फुसावर होताना आपल्याला दिसतो. याला उफिंग कप म्हणत असतं. ह्याच्यासाठी TDAP ची लस वापरताना आपण दिसतो मित्रांनो. TDAP ची किंवा याला DPT ची लस म्हणत असतात. DPT म्हणजे याला त्रिगुणी लस म्हणून ओळखलं जातं, कारण 3 वेगवेगळ्या रोगासाठी ही एकच लस वापरली जाते. कोणकोणत्या? एक असणार आहे काय म्हणतात उफिंकस किंवा पर्टुसिस म्हणून ओळखत असतो. दुसरा असणार आहे डिप्थेरिया आणि तिसरा असणार आहे टिटॅनस. धनुर्वात, त्यानंतर घटसर्प आणि डांग्या खोकला तिन्हीसाठी एकच लस वापरली जाते म्हणून त्याला DPT किंवा TDAP ची लस म्हणून काय आहे ओळखत असतो मित्रांनो. यानंतर बघा डिप्थेरिया, घटसर्प. घटसर्पमध्ये लहान मुलांमध्ये अशा प्रकारे मध्यंतरी असं घशामध्ये करड्या रंगाचा आवरण जमा होताना दिसतो. कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी नावाच्या जीवाणूमुळे होतं. प्रसार हवेतून. तीच लस वापरली जाते. TDBA किंवा DPT म्हणत असतो. ती लसीचा वापर केला जातं. याला त्रिगुणी लस म्हणतात. 5 वर्षाखालील मुलांमध्ये हा रोग आढळताना दिसतो. या रोगामध्ये त्यांच्या चेहऱ्या म्हणजे मध्ये कोरड्यामध्ये घशामध्ये करड्या रंगाचा काय आहे आपल्याला थर किंवा पडदा निर्माण झालेला दिसतं. याला डिप्थेरिया म्हणतात. 2-3 पॉईंट महत्त्वाचे आहेत बघा. रोगाचं नाव आणि जीवाणूचं नाव सेम आहे म्हणून तर काही ते विचारणार नाही. इथं विचारलं जाईल लस किंवा इथं विचारलं जाईल कोणामध्ये आढळतो तर 5 वर्षाखालील मुलांमध्ये आणि घशामध्ये करड्या रंगाचं किंवा करड्या थराचं काय एक लेअर आढळताना दिसते मित्रांनो. धनुर्वात, टिटॅनस. क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी नावाच्या बॅक्टेरियामुळे होतं. जखम लागली, लोखंडाचा मार लागलं तर त्या रक्तामधून जाण्याची शक्यता आहे. कोणतं? हा टिटॅनस मित्रांनो. आणि याचा परिणाम सरळ सरळ मेंदूवर पडतं. माणूस येडा होतो. त्याला काय म्हणत असतो आपण मध्यवर्ती चेतासंस्था. तीच लस वापरली जाते. TDAP किंवा त्यालाच आपण DPT ची लस म्हणून ओळखत असतो. त्रिगुणी लस वापरली जाते. क्लिअर आहे? मेंदूवर परिणाम पडतं. कुष्ठरोग. कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाच्या काय आहे या जीवाणूमुळे होतं. तर IMP जीवाणूचं नाव विचारू शकतात. कुष्ठरोगला लेप्रसी म्हणत असतो. या रोगाला हान्सनचा रोग म्हणून पण ओळखलं जातं. ऐकलं असेल बाबा आमटे नाव.
तर कुष्ठरोगामध्ये तुम्ही एक बघा, स्किन हा लगेच सिम्पटम्स दाखवणारा एक प्रकारचं सिम्पटम्स आहे कुष्ठरोगामध्ये. जसं स्किन ही जाड होऊन जाते, चट्टे पडतात, गाठा तयार होऊन जातात. या व्यतिरिक्त जर बघितलं, या रोगाचा परिणाम मित्रांनो माहित आहे का, आपल्या स्नायूवर, डोळ्यांवर, हाडांवर, द्रावणांवर, कोऑर्डिनेशनवर, परिघीय चेतासंस्था म्हणतो, सगळ्यांवर पडत असतो. परंतु आपल्याला दिसणारे सिम्पटम्स काय आहे, त्वचेवर चट्टे येणे, त्वचा जाड होणे आणि छोट्या गाठी तयार होणे. तर हे लवकर दिसतात कशामध्ये माहिती आहे का, कुष्ठरोगामध्ये. यानंतर औषध वेगवेगळे वापरले जातात, ते महत्त्वाचं नाही. जागतिक कुष्ठरोग दिन हे 1954 पासून पाळला जातो. तो पण 26 जानेवारी किंवा त्याच्या जवळचा असणार रविवार हे जागतिक कुष्ठरोग दिन म्हणून काय केलं जातं, पाळलं जातं मित्रांनो. आता टीबी हा पण आजच्या घडीला प्रॉब्लेमॅटिक असणारा आणि भारतात आणखी प्रेझेंट असणारा रोग आहे. ट्युबरक्लोसिस म्हणत असतो. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस नावाच्या जीवाणूमुळे हा रोग होतो मित्रांनो. याचा प्रसार हा हवेतून होतं, हवेतून होतं, आजारी माणसांच्या लाळेतून होतं. या रोगामुळे अनेक परिणाम होतं, पण आपल्याला दिसणारी सिम्पटम्स वजन कमी होणे, थुंकी पडणे, तर हे सगळे असणार आहेत. परिणाम मज्जारज्जू, हाडे, मेंदू, फुफ्फुसे, किडनी सगळ्यांवर होतं. या रोगासाठी बघा लहान मुलांना BCGची लस दिली जाते. बॅसिलस कॅल्मेट गॅमलिन म्हणतो आपण, ही लस दिली जाते. या रोगावर स्ट्रेप्टोमायसिन नावाचा आजार काय आहे, वापरलं जातं मित्रांनो. कोणावर माहिती आहे का, टीबीवर जर बघितलं तर तो काय आहे, आपण वापरत असतो. समजलीतपर्यंत. या व्यतिरिक्त जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी गव्हर्नमेंटने डॉट्स हे कार्यक्रम काय आहे सुरू केलेले. विचारलं जाईल डॉट्स हे कार्यक्रम कशाच्या संबंधित आहे, तर काय आहे, क्षयरोग विरोधी दिन म्हणून काय आहे 24 मार्च हे पाळलं जातं. 24 मार्च हे क्षयरोग विरोधी दिन आहे. यानंतर प्लेग बघा, यार्सिनिया पेस्टिस नावाच्या जीवाणूमुळे. तर IMP आहे का, कारण रोगाचं नाव वेगळं आणि या ठिकाणी जीवाणूचं नाव वेगळं आहे. या जीवाणूमुळे होतं. प्रसार काय रे, जो पीस असतात ना त्यांच्यामधून होतं आणि ते उंदराच्या शरीरावर बसलेले असतात. या रोगाचा परिणाम शरीरावर अनेक ठिकाणी होतं, लसिका पेशी, फुफ्फुस, रक्त वगैरे. हे डिटेल नाही विचारणार का, कारण हा बर्बाद झालेला रोग आहे. ह्याला प्लेगची लस वापरली जाते. ह्याची एक खासियत आहे, कोविड सारखं नाही आहे, एकदा झाला एखाद्या व्यक्तीला आणि तो बरा झाला तर डबल पुन्हा होत नाही मित्रांनो. म्हणजेच काय, एकदाच होतो. हे असणार आहे काय माहिती आहे का, प्लेग आणि प्लेगची लस आहे. कॉलरा यानी पटकी बघायचे आपल्याला, काय असणार आहे पटकी बघा, व्हिब्रिओ कॉलरी नावाच्या जीवाणूमुळे होतं. प्रसार काय, प्रदूषित पाण्यातून होताना आपल्याला दिसतो मित्रांनो. आता बघा, कॉलरा पाण्यातून होत असेल तर परिणाम कुठं करणार आहे, पोटावर, अन्ननलिकेवर. म्हणून परिणाम हे अन्ननलिका या आणि पचन संस्थेवर होणार आहे. आणि हवेमार्फत गेलं असतं तर श्वसन संस्थेवर. या पटकीसाठी हापकिनची लस वापरली जाते आणि कॉलेरासाठी हापकिनची लस वापरली जाते. या रोगामध्ये शरीरात पाण्याची कमतरता होते, डिहायड्रेशन, पोटातील वेदना अशी लक्षणे होतात. म्हणजेच काय, पोटात दुखायला सुरुवात होतो आणि शरीरात पाण्याची कमतरता होते. टायफॉइड आहे, ज्याला विषम ज्वर म्हणतो किंवा टायफॉइड म्हणत असतो. बघा, टायफॉइड हा साल्मोनेला टायफी नावाच्या जीवाणूमुळे आपल्याला टायफॉइड होताना दिसतो मित्रांनो. या व्यतिरिक्त जर बघितलं कशातून होणार आहे टायफॉइड, दूषित अन्न आणि दूषित पाण्यामार्फत पसरतो. कुठं परिणाम होणार आहे, लिव्हर आणि अन्ननलिकेवर, आतड्यावर परिणाम होतो, पचन संस्थेवर अन्न वगैरे जात नाही. यासाठी टायफॉइड A आणि टायफॉइड B हे वॅक्सिनेशन वापरलं जातं, ही लस वापरली जाते. किंवा आणखी एक आहे, टायझला नावाची लस वापरली जाते. टायझला नावाची एक लस आहे, ती पण काय यासाठी वापरली जाते. तसेच मित्रांनो माहित आहे का, टायबर TCV ही वॅक्सिनेशन पण वापरलं जातं. कोणासाठी, टायफॉइडसाठी. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. कळलं का, या रोगामध्ये पोटावर पुरळ येतात. टायफॉइडमध्ये भूक मंदावते मित्रांनो, भूक लागत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि बघा, ह्याचं ट्रीटमेंट करण्यासाठी वायडल टेस्ट वापरली जाते. चेक करण्यासाठी वायडल टेस्ट करत असतात. वायडल काय आहे, टेस्ट करत असतात. कशासाठी, टायफॉइड तपासण्यासाठी मित्रांनो. कळलं का, क्लोरोमायसेटिन नावाचा औषध आहे जो टायफॉइडसाठी आपण वापरत असतो, क्लोरोमायसेटिन. आता बघा, व्हायरल डिसऑर्डर बघायचे, विषाणूमुळे होणारे रोग कोणकोणते आहेत. तर सगळ्यात पहिला हिपॅटिटिस यानी एकरताचं दाह. हिपॅटिटिसच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो बघा, हिपॅटिटिस याला कावीळ म्हणत असतो रे आपण. याला काय, कावीळ म्हणतो. ह्याचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस असतात. सगळ्यात पहिलं व्हायरस जर बघितलं त्याला हिपॅटिटिस A व्हायरस म्हणत असतो. यानंतर हिपॅटिटिस B व्हायरस एक आहे, हिपॅटिटिस C व्हायरस एक आहे, यानंतर हिपॅटिटिस D व्हायरस एक आहे
आणि हिपॅटायटिस मित्रांनो ई व्हायरस एक आहे. लक्षात राहू द्या काय म्हणतो, हिपॅटायटिस ए व्हायरसला आपण मित्रांनो पिवळा कावीळ म्हणत असतो. पिवळा कावीळ मित्रांनो हे कसं पसरतं, दूषित अन्न आणि पाण्यामार्फत पसरत असतो. हिपॅटायटिस ए याला पिवळा कावीळ म्हणतो. शरीर पिवळा पडत जातं आणि यासाठी याची लस उपलब्ध असते रे. लस आहे, ही लस घेतलं की हे होत नाही. यानंतर बघा हिपॅटायटिस बी जर बघितलं तर याला पांढरा कावीळ म्हणतात. पांढरा कावीळ म्हणून ओळखलं जातं. मित्रांनो माहित आहे का, हिपॅटायटिस बी जो आहे हा दूषित रक्तामधून पसरताना दिसतो. आपल्याला दूषित रक्तामधून पसरताना दिसतं आणि याला बी ची लस आहे रे, बी ची लस उपलब्ध आहे. यानंतर बघा, यानंतर हिपॅटायटिस सी व्हायरस जो आहे, हिपॅटायटिस सी व्हायरस ह्याच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर याला काय माहित आहे का, लस नाहीये. याला लस नाहीये, परंतु बघा हा पण रक्तातूनच पसरणार आहे. कोण, हिपॅटायटिस सी व्हायरस. हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी मुळे लिव्हरचं कॅन्सर होण्याची शक्यता आहे. का, कारण की लिव्हरला हा कोरडा करून टाकतो. लिव्हर हा वाळून जातो मित्रांनो लाकडासारखं. यानंतर हिपॅटायटिस डी जो आहे हा बी सोबतच आढळतं. ज्याच्या शरीरात बी आढळेल त्याच्या शरीरात डी आढळणार आहे आणि या डी साठी बी चीज लस वापरली जाते. बी चीज काय केली जाते, लस वापरली जाते. बाकी ई एवढं काही महत्वाचं नाहीये. ई साठी पण लस उपलब्ध नाहीये. सी साठी आणि ई साठी लस उपलब्ध नाही. ए साठी लस उपलब्ध आहे, बी साठी लस उपलब्ध आहे. बी चीज लस डी साठी वापरतात. ए ला पिवळा कावीळ, बी ला पांढरा कावीळ. ए हा दूषित अन्न दूषित पाण्यातून पसरतं. बी आणि सी हे दूषित रक्तातून पसरताना आपल्याला दिसतं. इथं बघा या विषाणूंच्या संसर्गाला एकरताचा 10 म्हणतो. ए बी सी डी ए विषाणूचे प्रकार आहेत वेगवेगळे. ए ला हा दूषित अन्न आणि दूषित पाण्यातून पसरत असतं. बी आणि सी हे दूषित रक्तातून पसरताना दिसतं. बी आणि सी मुळे आपल्याला लिव्हरचं कॅन्सर होतं. ए मध्ये त्वचा आणि डोळे पिवळे होतात म्हणून याला पिवळा कावीळ म्हणत असतो मित्रांनो. यानंतर पुढचं पॉईंट बघा, ए वर एची लस उपलब्ध आहे. यानंतर सी आणि ई साठी लस उपलब्ध नाहीये. हिपॅटायटिस बी मध्ये त्वचा आणि डोळे पांढरे पडतात म्हणून त्याला पांढरा कावीळ म्हणतात. बी साठी बी ची लस आहे आणि बी ची लस मला सांगा डी साठी पण काय केली जाते, वापरली जाते. यानंतर बघा पोलिओ हा पण थोडं धोकादायक असणारा व्हायरस आहे. जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये अनेक प्रॉब्लेम्स आहेत. एंटेरो या व्हायरसमुळे होताना आपल्याला दिसतो. ह्याचा प्रसार दूषित काय मित्रांनो अन्न आणि पाण्यामार्फत होतो. कोणाचं, पोलिओचं. भारताला पोलिओ मुक्त घोषित केलेलं WHO ने 2014 ला, पण त्यानंतर काही केसेस आढळलेत. भारताला पोलिओ मुक्त घोषित केलेलं आहे. आता बघा पोलिओचा जो व्हायरस आहे ह्याच्यामध्ये जनुकीय माहिती हे RNA मध्ये आपल्याला आढळताना दिसतं मित्रांनो. DNA नसतो पोलिओच्या व्हायरसमध्ये. या रोगाचा परिणाम मध्यवर्ती चेतासंस्थेवर होतो, मेंदूवर, आणि त्या कारणामुळे शरीराचं संतुलन राहत नाही. एक प्रकारे हँडिकॅप याने अपंगत्व प्राप्त होऊन जातं. चालायला वगैरे काय प्रॉब्लेम क्रिएट होता हालचालीला, कारण की मेन सेंटर पॉइंटच काय करतो, हॅक करून टाकतो हा मित्रांनो. यासाठी 2 लस वापरली जाते. एक लस आहे साल्क ही लस इंजेक्शनद्वारे दिली जाते मित्रांनो, आणि दुसरी लस आहे त्याला सेबिनची लस म्हणत असतो. सेबिन ही लस अल्बर्ट यांनी काय 1957 मध्ये तयार केली ती, आणि WHO ने आपल्या देशाला सेबिन ही लस सुचवली होती. सेबिन ही लस तोंडावाटे दिली जाते, ज्याचं प्रमोशन करायला अमिताभ बच्चन यायचं मित्रांनो पहिले. आता बघा जागतिक पोलिओ दिवस हे 24 ऑक्टोबर आहे आणि सेबिन ही लस काय WHO ने आपल्याला सांगितलेलं होतं. 2011 मध्ये पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये शेवटचं पेशंट सापडलं होतं. त्या कारणामुळं मित्रांनो माहिती आहे का 27 मार्च 2014 ला WHO ने आपल्याला कागद आणून दिलं की भारत देश हा पोलिओ मुक्त आहे. तरी पण त्यानंतर काही केसेस आढळलेले आहेत, पण आपल्याला डॉक्युमेंटरी तरी आहे मित्रांनो. तर हे असणारे पोलिओ. रेबीज जो आहे, रेबीज हा या विषाणूमुळे होताना दिसतो. रेबीज हा विषाणू कुठून पसरतो मित्रांनो माहिती आहे का, प्राण्यामधून पसरतो. जसं उदाहरणामध्ये कुत्र्यामुळे किंवा दुसऱ्या प्राण्यांमुळे, ज्याला कुत्रा चावले किंवा कोला वगैरे चावले त्याच्यातून रेबीज नावाचा व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि ह्याचा परिणाम जर कोणावर होत असेल तर मेंदूवर परिणाम होतो, त्या मध्यवर्ती चेतासंस्थेवर परिणाम होतो. डेंजर व्हायरस आहे हा. याच्यामध्ये पण जर बघितलं तर RNA हा प्रेझेंट आहे, DNA प्रेझेंट नसतो. RNA असतो रेबीज व्हायरसमध्ये. मेंदूवर परिणाम पडत असतो. एक लेवलच्या नंतर मित्रांनो माहित आहे का रेबीजमुळे इन्फेक्शन झालेला माणूस जिवंत राहू शकत नाही. या कारणामुळे चावल्या इंजेक्शन घेणं गरजेचं आहे, कारण त्याचे सिम्पटम्स 6 महिन्यापर्यंत कधीही येऊ शकतात चावल्यानंतर. असं नाही की लगेच येईल मित्रांनो. आणि माणूस जो आहे ना पाण्यामुळे खूप घाबरतो, पाण्याला बघून खूप घाबरतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, हायड्रोफोबिया नावाचा रोग निर्माण होतो. पाणी बघितलं की घाबरतं. बघा रेबीजची लस उपलब्ध आहे, लस वापरली जाते. कुणी तयार केली, लुईस पाश्चर आणि एमिल रॉकस यांनी काय रेबीजची लस तयार केली ती. आणि जागतिक रेबीज दिन हे 28 सप्टेंबर आहे. म्हणून कुत्र्यापासून सांभाळून राहा. चावला असेल तर इंजेक्शन घेऊन टाका, नाहीतर काही खरं नाही. बघा आता एड्स काय आहे, एड्स अक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम हे नाव आहे. HIV या विषाणूमुळे होतो. HIV मध्ये पण जनुकीय माहिती RNA असतं, HIV मध्ये DNA नसतं.
HIV पेशीतील RNA त्याच्या काय आहे जनुकीय साठा करण्यासाठी काय वापरत असते मित्रांनो। एड्सचा प्रसार असुरक्षित लैंगिक संबंधातून किंवा रक्त जर आपण घेतलं तर ते विदात न तपासता घेतलं असेल तर त्याच्या मार्फत घेतो, किंवा एकच इंजेक्शन सगळ्यांना वापरत असेल तर होत असतं। बघा काय करत असतो, HIVचा व्हायरस जो आहे ना आपल्या पांढऱ्या रक्तपेशीवरती परिणाम करतं। कोणत्या पांढऱ्या रक्तपेशीवर? टी लिम्फोसाइट। टी लिम्फोसाइटवर परिणाम करतं। या टी लिम्फोसाइट प्रतिकारक क्षमता निर्माण करणाऱ्या होत्या आणि त्याच्यावर परिणाम केल्यामुळे इम्युनिटी पॉवर कमी होते मित्रांनो, आणि म्हणून आपल्या शरीरावर बाकीचे व्हायरस बॅक्टेरिया आक्रमण करत असतात। बघा 1981 मध्ये एड्सचा पहिला रोगी आढळला होता। कोण होता माहिती आहे का? हॉलिवूडचा एक सुपरस्टार होता, तो पहिला रोगी होता जो HIV इन्फेक्शन झालेला। 1986 मध्ये भारतामध्ये आगमन केले या रोगाने। कुठं आढळलं होतं तर मित्रांनो खाली साऊथकडे आढळलेलं होतं। या रोगावर असुरक्षित लैंगिक संबंध टाळणे, रक्त देत असताना घेत असताना तपासणी करणे, कोणती लस उपलब्ध नाहीये मित्रांनो HIV साठी। यानंतर बघा 2 प्रकार आहेत। HIV-1 हा सगळ्यात जास्त घातक आहे मित्रांनो आणि हे पूर्ण जगामध्ये पसरलेला आहे आणि चिंपांजी भाऊपासून हा आलेला आहे। दुसरे HIV-2 हा कमी घातक आहे, हे फक्त पश्चिम आफ्रिकेच्या एरियामध्ये सीमित आहे, जगामध्ये पसरलेलं नाही आहे। हा मॅगाबो नावाच्या काय आहे या मित्रांनो माहित आहे का कशापासून? या माकडापासून काय आहे सगळीकडे तो पसरलेला आहे। क्लिअर इथपर्यंत? तर हे असणार आहे। यानंतर बघा HIVच्या बाबतीत आणखी जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का काही हे वापरलं जातं, आपण काय म्हणत असतो त्याच्यासाठी कोणकोणत्या टेस्ट केल्या जातात हे पण प्रश्न विचारले जातात। इलिसा किंवा विस्टेस ब्लड टेस्ट असते। इलिसा ही एक टेस्ट केली जाते आणि दुसरी एक टेस्ट असते त्याला आपण जर काय म्हणत असते वेस्टर्न ब्लॉट टेस्ट म्हणून ओळखत असतो, वेस्टर्न ब्लॉट टेस्ट म्हणत असतो। तर या 2 टेस्ट केल्या जातात चेक करण्यासाठी आणि औषध कोणतरी इलिसा झेट असणार आहे, DDC असणार आहे, हे वेगवेगळे औषधं वापरले जातात। यानंतर देवी रोग ज्याला स्मॉल पॉक्स म्हणत असतो, शरीरावर अशा प्रकारचे पुरळ येत असतात, छोटे छोटे रॅशेस येतात, ताप पण येत असतो। कोणामुळे? व्हॅरिओला नावाच्या विषाणूमुळे होतं। IMP आहे, विषाणूचं नाव आणि रोगाचं नाव वेगळं आहे। प्रसार हवेतून होतं किंवा ज्या व्यक्तीला झाले त्याच्या खोकल्यातून पसरत असतो। रोगाचा परिणाम त्वचेवर किंवा चेतासंस्थेवर होताना दिसतो आपल्याला, नर्व सिस्टीमवर। यानंतर याच्यावर उपाय देवी रोगची लस एडवर्ड जेनर यांनी शोधून काढलेली होती। काय खासियत होतं माहिती आहे का? रोगाचा शोध लागण्याच्या अगोदर ज्यांनी लस शोधून काढली होती। यानंतर बघा या रोगामुळे अंगावर पुरळ येतात आणि ताप येतो, रॅशेस येतात आणि फेवर आपल्याला येताना दिसतं मित्रांनो, यालाच आपण स्मॉल पॉक्स म्हणत असतो। कांजण्या याला चिकन पॉक्स म्हणतो, हा पण काय माहिती आहे त्याच प्रकारचा रोग आहे। आपल्या चेहऱ्यावर अशा प्रकारे लाल पुरळ येत असतात, त्याला चिकन पॉक्स म्हणत असतो। व्हॅरिसेला झोस्टर नावाच्या या विषाणूमुळे होताना दिसतो किंवा नुसतं व्हॅरिसेला पण म्हणतो आपण, त्याला लक्षात राहू द्या, विचारलं जाईल। चिकन पॉक्स किंवा कांजण्या हा कोणामुळे होतो तर व्हॅरिसेला। या रोगाचा प्रसार हवेतून होतं, ह्याचं परिणाम बघा या रोगावर कोणती लस नाहीये, परंतु एकदा झाला तर पुन्हा होत नाही मित्रांनो। कांजण्याला लस नाहीये पण एकदा झालं तर पुन्हा होत नाही, अशा चेहऱ्यावर काय आहे हे चट्टे पडताना दिसतात आणि व्हॅरिसेला झोस्टर नावाच्या विषाणूमुळे होताना दिसतो। गोवर मिसेल्स किंवा रुबेला म्हणतो, ह्याचे पण सिम्पटम सेम आहे, ह्याचा पण मध्ये परिणाम त्वचेवरच पडत असतो, म्हणजे तिघा रोगांवर परिणाम त्वचेवरच पडतोय। कोण कोण असणार आहे? रुबेला असणार आहे, यानंतर जर बघितलं तर आणखी कांजण्या असणार आहे, स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्स आणि रुबेला तिघांमध्ये। आता बघा प्रसार हवेतून होतं, बघा व्हायरसचं नाव पॅरामिक्झो, हे महत्वाचं आहे। पॅरामिक्झो या व्हायरसमुळे होतं। 5 वर्षाखालील मुलांमध्ये आपल्याला रुबेला किंवा आपण म्हणतो मिसेल्स आढळताना दिसतं। उपाय म्हणून याला लस उपलब्ध आहे गोवरची मित्रांनो, क्लिअर आहे। यानंतर गालफुगी सगळ्यांना माहित आहे, लहान असताना बघा असे फुगून यायचे, एकाला झाली की सगळ्यांना व्हायचे, कारण हे कम्युनिकेबल आहे। बघा या रोगाचा प्रसार लाळेतून किंवा हवेतून होतं, परिणाम लाळ ग्रंथीवर होते, लाळ ग्रंथी सुजते। याला ममची लस किंवा मॉरिस हिलमन यांनी तयार केली ती लस वापरली जाते। सर्दी इन्फ्लुएन्झा ॲथ्रोमिक्झो विटिडी नावाचा विषाणू, या कारणामुळे सर्दी होते आपल्याला, प्रसार हवेतून, आणि सर्दी झाल्यामुळे श्वसन संस्थेला, आतड्यांना, चेतासंस्थेला सगळीकडे त्रास होतो। आणि उपाय काय रे? इन्फ्लुएन्झा ही लस काय केली जाते? वापरली जाते। स्वाईन फ्लू H1N1 या विषाणूमुळे होताना आपल्याला दिसतो, H1N1। आणि मित्रांनो माहित आहे का प्रसार हवेतून हे स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, इबोलो, कोविड हे एकाच कुटुंबातील आहेत, म्हणून सगळे सेम परिणाम करतात, श्वसन संस्था, चेतासंस्था, पचन संस्था, लिव्हरवर। आणि यासाठी टमीफ्लूची काय केली जाते? लस वापरली जाते। कोणाला? स्वाईन फ्लूला। इबोला पण बघा झैर इबोला आणि सुदानी विषाणू यामुळे होत असतो, बघा सेम परिणाम कुठं? श्वसन संस्था, पचन संस्था, चेतासंस्था, किडनीवर होतं। VSSEBO हे औषध वापरलं जातं इबोलासाठी मित्रांनो। तर अशा प्रकारे हे आपण बघितलं, कोणतं माहित आहे का? पोषण आणि रोग हे दोन्ही टॉपिक क्लिअर झालेले आहे। तर चालतं या ठिकाणी थांबतो, भेटू आपण पुढच्या लेक्चरला। धन्यवाद।